हॅलो मित्रांनो, अहर्निश अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर तुमचे परत एकदा स्वागत आहे. मी कुणाल संतोष रेगुलर. आज आपण डायजेस्टिव्ह सिस्टम नंतर आता म्हणजे ह्युमन फिजिओलॉजी दुसरी सिरीज, त्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टमवर आपण व्हिडिओ टाकलेला आहे. त्याच्यानंतर आता या व्हिडिओमध्ये आपण एक्सक्रिटरी सिस्टम बद्दल बोलणार आहोत. तर आपल्याला माहिती आहे डायजेशन झाल्यानंतर जो पण वेस्ट मटेरियल उरलेला आहे आपल्या बॉडीमध्ये तो काय करायचा, आपल्याला बाहेर फेकायचा आहे. तर बाहेर फेकण्यासाठी जसा विचार केला तर आपण जसा सॉलिड मटेरियलचा जर विचार केला तर आपल्याला लार्ज इंटेस्टाइन मध्ये रेक्टम असतो. रेक्टम मध्ये आपला सॉलिड वेस्ट मटेरियल आपण काय करत असतो, स्टोअर करत असतो. आणि जेव्हा न्यूरल कोऑर्डिनेशन आपल्याला येत असतो त्याच्यानंतर आपण काय करत असतो, वेस्ट मटेरियल एनसद्वारे आपण बाहेर फेकत असतो. ओके, तर आज मेनली जनरली आपण बघायला गेलं तर एक्सक्रिटरी ऑर्गनचा जर विचार केला बॉडीमध्ये तर ते 4-5 ऑर्गन आपल्याला दिसतात. ओके, त्याच्यामध्ये लार्ज इंटेस्टाइन म्हटलं आपण, जसं डायजेस्टिव्ह सिस्टमचा भाग बघितला आपण. त्याच्यानंतर दुसरा लंग्स आहे, ओके, जो की CO2 बाहेर फेकतो. त्याच्यानंतर लिव्हर आहे, ओके, त्याच्यानंतर स्किन आहे, त्याच्यानंतर किडनी आहे. असे 5 ऑर्गन आपल्याला एक्सक्रिशन करताना दिसतात. ओके, जनरली या 5 ऑर्गनपैकी जर बाकी 4 ऑर्गन्स जर बघितले आपण, एक लंग्स झाला, त्याच्यानंतर लिव्हर झाला, त्याच्यानंतर स्किन झाला आणि त्याच्यानंतर लार्ज इंटेस्टाइन झाला, यांचं मेनली काम एक्सक्रिशन नाहीये. तर जनरली म्हणजे एक बाय प्रोडक्ट म्हणून जे पण उरलेला मटेरियल असते ते काय करत असते, एक्सक्रीट करत असते. परंतु यांचा जो मेनली काम तो एक्सक्रिशन नाही, तर हा बाय प्रोडक्ट एक प्रकारचा आहे तो. तर मग इथे या 5 ऑर्गनपैकी जे किडनी आहे ती मेनली काय करत असते, एक्सक्रिशन करत असते. ओके, म्हणजे जो पण आपण म्हणू शकतो की जो पण आपण काय करत असतो, पाणी पित असतो दिवसभरात. ओके, जे पण आयोनिक मटेरियल आलं लक्षात, किंवा जे पण मोनोसॅक्राइड सारखे मटेरियल आपण काय करत असतो, रोज इंटेक करत असतो. ओके, ते आपण म्हणजे पाण्याच्या स्वरूपात युरिन थ्रू आपण काय करत असतो, बाहेर फेकत असतो. तर हे कॅरी आउट करण्याचं काम कोण करत असते, किडनी करत असते. तर किडनी बद्दलच आपण काय करणार आहोत आज या चॅप्टरमध्ये सगळं डिस्कशन करणार आहोत. तर बघा, सुरुवातीला एक्सक्रिशन काय आहे, म्हणजे एक्सक्रिशन या टर्मचा अर्थ काय ते शिकून घेणं महत्वाचं आहे. एक्सक्रिशनला आपण मराठीमध्ये उत्सर्जन सुद्धा म्हणतो. ओके, उत्सर्जन म्हणजे बाहेर फेकणे. ओके, एक्सक्रिशन म्हणजे काय असते, जनरली आपल्याला आपल्या बॉडी म्हणजे ह्युमन फिजिओलॉजी बद्दल आपण बोलत आहोत. एक्सक्रिटरी सिस्टम तसा आपल्याला माहिती आहे की जेवढे पण किंगडम ॲनिमली आहे त्याच्यामध्ये असणारे सर्वच फायलम आणि त्या फायलममध्ये असणारे जेवढे प्राणी आहेत तेवढ्याकडे एक्सक्रिटरी सिस्टम ऑलमोस्ट अवेलेबल आहे. ओके, स्पॉन्जेस पासून तर ऑलमोस्ट कॉर्डेट्स, मॅमल्स पर्यंत आपल्यापर्यंत सगळ्यांकडे एक्सक्रिटरी सिस्टम काय अवेलेबल आहे. ओके, ते कोणत्या ना कोणत्या ऑर्गन्सच्या द्वारे काय करत असतात, एक्सक्रिशन करत असतात. परंतु एक्सक्रिशन टर्म आपण ह्युमन फिजिओलॉजी संबंधित बोलत आहोत म्हणून त्याच्याशी रिलेट करून आपण या व्हिडिओमध्ये बोलूया. तर बघा, एक्सक्रिशन म्हणजे नेमकं काय होते की आपल्या बॉडीला एक मॅक्सिमम अमाऊंट पर्यंत काय असते, म्हणजे आपण किडनी बद्दल बोलतो म्हणून. ओके, एक मॅक्सिमम अमाऊंट पर्यंत काय असते, पाण्याची किंवा काही आयोनिक फॉर्मची, काही प्रमाणात सॉल्टची, आलं लक्षात, किंवा काही प्रमाणात जे पण सॉलिड मटेरियल त्याची गरज असते. पण प्रमाणाच्या बाहेर जर ते बॉडीमध्ये म्हणजे असेल तर त्याला काय करतो आपण, वेस्ट मटेरियल म्हणून बाहेर फेकतो. म्हणजे त्याचाच अर्थ काय होते, तर एक्सक्रिशन होते. तर बघा, एक्सक्रिशनचा अर्थ तुम्हाला इथे डेफिनेशनच्या स्वरूपात दिलेला आहे. द बायोलॉजिकल प्रोसेस बाय विच मेटाबॉलिक वेस्ट अँड नॉन यूज टॉक्सिक मटेरियल आर पम्प्ड आउट फ्रॉम द बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम इज कॉल्ड एज एक्सक्रिशन. ओके, एक्सक्रिशन काय असते की जो पण मेटाबॉलिक वेस्ट आहे, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये चयापचय क्रिया चालते. ओके, म्हणजे त्याला आपण मेटाबॉलिक प्रोसेस म्हणतो. मेटाबॉलिक प्रोसेस आपल्याकडे डायजेशन आहे, रेस्पिरेशन आहे. ओके, या प्रोसेसद्वारे काय होते, आपल्या बॉडीमध्ये आपण जो प्रायमरी अमाऊंट आहे तो काय करून घेतो, ऍब्सॉर्ब करून घेतो. आणि जो वेस्ट मटेरियल आहे तो काय करतो, एका ऑर्गनमध्ये स्टोअर करत असतो. ओके, तर याच्यामध्ये बघा, आता डायजेशन मधून युरिया, युरिक ऍसिड, अमोनिया, वॉटर, त्याच्यानंतर सोडियम आयन, पोटॅशियम आयन, क्लोरीन, फॉस्फेट, सल्फेट, हे काय डायजेशन मधून बाहेर पडलेलं काय मटेरियल आहे, जे की आपल्याला माहिती आहे की जे आपले लार्ज इंटेस्टाइन आहे, लार्ज इंटेस्टाइनचा जो डिओडनम पार्ट आहे त्याच्यामध्ये हे काय होतात, सगळे ऍब्सॉर्ब होतात. ओके, ऍब्सॉर्प्शन प्रोसेसमध्ये आपण हे सगळ्या गोष्टी डायजेस्टिव्ह सिस्टम शिकताना बघितलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे रेस्पिरेशन मधून काय बाहेर पडतो, CO2. तर हे जे डायजेशन आणि रेस्पिरेशन प्रोसेसमध्ये जे पण वेस्ट बाहेर पडलेलं दिसतंय तर ते कशामधून येतात, ते जे पण प्रोसेस आपल्या म्हणजे हे जे 2 प्रोसेस आहे, कोणते डायजेशन आणि रेस्पिरेशन, यांना आपण काय म्हणतो, मेटाबॉलिक प्रोसेस म्हणतो. या 2 मोठ्या मेटाबॉलिक प्रोसेस मधून काय आहे, जो पण मेटाबॉलिक वेस्ट बाहेर पडलाय तो काय करणे, एक्सक्रिटरी सिस्टमच्या द्वारे काय करणे, बाहेर फेकणे, यालाच काय म्हणतो आपण, एक्सक्रिशन म्हणतो बायोलॉजिकल लँग्वेजमध्ये. ओके, तर आता या एक्सक्रिशन मध्ये आपण दिसत आहे, आपल्याला युरिया दिसतंय, युरिक ऍसिड दिसतंय, अमोनिया दिसतंय, वॉटर दिसतंय, त्याच्यानंतर सोडियम, पोटॅशियम, क्लोरीन, सल्फेट दिसतंय, त्याच्यानंतर फॉस्फेट आणि CO2 दिसतंय. याच्यामध्ये जर आपण ॲनिमल किंगडमचा जर पूर्ण विचार केला तर याच्यात एक्सक्रिटरी वेस्ट मटेरियल जो असतो किंवा एक्सक्रिटरी जो मटेरियल असतो याच्यामध्ये जे मेजर कंपोनंट असतात ते आपल्याला 3 दिसतात. एक आहे अमोनिया,
दुसरा आहे युरिक ऍसिड आणि तिसरा आहे युरिया. या तिघांमध्ये जर विचार केला तर सर्वात टॉक्सिक वेस्ट मटेरियल म्हणल्यावर जनरली तो पॉयझनसच असेल असं आपण एक कल्पना लावू शकतो बॉडीच्या दृष्टिकोनातून. ओके, तर अमोनिया बघा, अमोनियाला काय करायचं आपल्याला, अमोनियाला रिमूव्ह करायचं आपल्या बॉडीमधून म्हणा किंवा कोणत्याही अॅनिमल किंगडम मध्ये असलेल्या बॉडीमधून आपल्याला काय करायचं आहे, अमोनिया रिमूव्ह करायचा आहे. तर काय लागते, टू रिमूव्ह अमोनिया रिक्वायर्ड लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर. ओके, काय लागते, हा मोस्ट टॉक्सिक असल्यामुळे याला काय लागते, खूप जास्त प्रमाणात काय लागते, पाणी लागते. का बरं, कारण हा काय मोस्ट टॉक्सिक आहे. ओके, त्याच्यानंतर युरिक ऍसिडचा विचार केला, रिक्वायर लिस्ट अमाऊंट ऑफ वॉटर बिकॉज इट इज लिस्ट टॉक्सिक. हा जो युरिक ऍसिड हा वेस्ट मटेरियल आहे, याला बॉडीमधून रिमूव्ह करण्यासाठी काय लागते, तर लिस्ट अमाऊंट ऑफ वॉटर लागते. म्हणजे याचा अर्थ असा होतो की हा लिस्ट टॉक्सिक आहे, म्हणजे एकदम प्रमाणात विषारी नाही आहे. त्याच्यानंतर युरिया हा याला काय लागते, तर मॉडरेट अमाऊंट ऑफ वॉटर लागते. म्हणजे या दोघांच्या तुलनेत जर विचार केला तर हा मध्यम प्रकारचा विषारी मटेरियल आपल्या बॉडीमध्ये किंवा कोणत्याही किंगडम अॅनिमेलियाच्या प्राण्यामध्ये आपल्याला दिसू शकतो. ओके, अशा प्रकारे हे 3 मेजर कंपोनंट आहे. तर 3 मेजर कंपोनंट आपल्या किंगडम अॅनिमेलियाच्या कोणत्याही प्राण्यामध्ये अवेलेबल असतात. तर बघा, तुम्हाला एक्सक्रिशन ऑफ अमोनिया. ओके, जे एनिमल, आता किंगडम अॅनिमेलियामध्ये भरपूर सारे एनिमल्स आहेत. आपल्याला फायलम जर बघितला, फायलम पोरिफेरा पासून कोर्डेट्स पर्यंत या वेगवेगळ्या डिव्हिजनमध्ये, फायलम डिव्हिजनमध्ये आपल्याला वेगवेगळे अॅनिमल्स दिसतात. तर जे अॅनिमल काय आहेत, अमोनोटेलिक आहे. ओके, अमोनोटेलिक अॅनिमल त्यांनाच म्हणतो आपण जे काय करतात, एक्सक्रिटरी सिस्टमद्वारे अमोनिया सिक्रेट करतात. ओके, त्या प्रोसेसला आपण अमोनोटेलिझम म्हणतो. ओके, तर असे काही अॅनिमल्स आहेत. त्याच्यामध्ये बघा, बोनीफिशेस आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे ॲक्वॅटिक अँफिबियन्स. जे अँफिबियन्स म्हणजे जे जनरली पाण्यात पण राहतात आणि जमिनीवर पण राहतात, पण जनरली ॲक्वॅटिक आहेत ते. ओके, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ॲक्वॅटिक इन्सेक्ट, जे पाण्यामध्ये राहणारे म्हणजे म्हणू शकतो कीटक आहे, हे काय करतात, अमोनिया सिक्रेट करतात. म्हणून त्यांना काय म्हणतो आपण, अमोनोटेलिक अॅनिमल्स म्हणतो. सिक्रेट म्हणण्यापेक्षा काय करतात, एक्सक्रीट करतात बाय द प्रोसेस ऑफ डिफ्युजन. डिफ्युजन म्हणजे काय करणे माहिती असेल तुम्हाला, डिफ्युजन प्रोसेस आपण शिकलेली आहे. जसं ऑक्सिजन आपल्या बॉडीमध्ये आपण घेतो आणि CO2 सोडतो बाय द प्रोसेस ऑफ डिफ्युजन. ओके, एक्सचेंज ऑफ गॅसेस हे आपल्या बॉडीमध्ये अल्वेओलाई जो असतो लंग्सचा पार्ट, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लंग्स किंवा रेस्पिरेटरी सिस्टम ज्याला म्हणतो, इथे काय होते, एक्सचेंज ऑफ गॅस होते. तसंच जे पण अमोनोटेलिक अॅनिमल आहे ते अमोनियाचा एक्सक्रिशन बाय द प्रोसेस ऑफ डिफ्युजनने काय करत असतात, कॅरी आउट करत असतात. त्याच्यानंतर याच्यामध्ये बघा, जे पण अमोनोटेलिक अॅनिमल आहे त्याच्यामध्ये त्यांच्याकडे किडनी पण असेल, पण अमोनियाच्या रिमूव्हलमध्ये जनरली किडनी रोल प्ले करत नाही. म्हणून इथं लिहिलेलं आहे, किडनी डू नॉट प्ले रोल इन द रिमूव्हल ऑफ अमोनिया. ओके, जे पण अमोनोटेलिक अॅनिमल्स आहे त्याच्यामध्ये किडनी पण असू शकते एक्सक्रिटरी ऑर्गन म्हणून, पण ते अमोनियाच्या एक्सक्रिशन मध्ये काय करत नाही, सहभाग घेत नाही. ओके, त्याच्यानंतर काही अॅनिमल काय करत असतात, एक्सक्रिटरी मटेरियल म्हणून काय एक्सक्रीट करत असतात, तर युरिक ऍसिड सिक्रेट करत असतात. ओके, युरिक ऍसिडच्या रिमूव्हल साठी काय लागते, लिस्ट अमाऊंट ऑफ वॉटर लागते. ओके, त्यांना काय म्हणतो आपण, युरिकोटेलिक अॅनिमल म्हणतो. तर असे काही रेप्टाइल्स आहेत, सरपटणारे प्राणी ज्याला आपण सरीसृप पण म्हणतो. त्याच्यानंतर बर्ड आहे म्हणजे पक्षी. त्याच्यानंतर काय, लँड स्नेल. आणि त्याच्यानंतर काय, कीटक. काही कीटक पण आहेत जे काय करतात, युरिक ऍसिड सिक्रेट करतात. म्हणून त्यांना काय म्हणतो आपण, युरिकोटेलिक अॅनिमल्स म्हणतो. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, युरिओटेलिक अॅनिमल्स. ओके, जे की आज म्हणजे मेन पार्ट आहे, युरिया जो आहे त्याच्याबद्दलच आपण आज डिस्कस करणार आहोत. ओके, जो वेस्टिजियल मटेरियल आहे, म्हणजे ह्युमन फिजिओलॉजीमध्ये सर्वात महत्वाचा एक्सक्रिटरी जो मटेरियल आहे तो काय, युरिया आहे. तर त्याच्याबद्दलच आपण आज डिस्कस करणार आहोत. बघा, युरिओटेलिक अॅनिमल्स कोणते कोणते, मॅमल्स, त्याच्यानंतर मेनी टेरेस्ट्रियल अँफिबियन्स, काही असे जमिनीवर राहणारे अँफिबियन्स सुद्धा आहेत, ते पण काय करत असतात, युरिया सिक्रेट करत असतात. आणि त्याच्यानंतर काही मरीन फिशेस पण आहे जे काय करत असतात, युरिया सिक्रेट करत असतात. म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, युरिओटेलिक अॅनिमल्स म्हणत असतो. ओके, तर आपण युरिओटेलिक, युरिकोटेलिक, त्याच्यानंतर काय, अमोनोटेलिक अॅनिमल्स कोणकोणते आहेत ते आपण याच्यामध्ये या लिस्टमध्ये बघितलेलं आहे. आता याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की आपल्याला काय करायचं, या व्हिडिओमध्ये सर्वात महत्वाचा किडनी म्हणजे ह्युमन फिजिओलॉजीचा जो पार्ट आहे एक्सक्रिटरी सिस्टम, त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा ऑर्गन कोणता आहे, किडनी, जो की स्पेशली एक्सक्रिशन करत असतो. त्याच्याबद्दल माहिती बघायचं आहे. परंतु आपण बॅकग्राऊंड म्हणून काय बघतो की जे पण किंगडम अॅनिमली आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे फायलम्स आहेत. तर त्या फायलम्सला बिलॉंग करणारे जे पण प्राणी आहे, ओके, तर ते कशाने एक्सक्रिशन करतात. उदाहरणार्थ आपण म्हणू शकतो प्लॅटिहेल्मिंथस किंवा पोरिफेरा झाला, किंवा जनरली पोरिफेरामध्ये आपल्याला माहिती आहे पोरिफेराचा एकच सोल मेंबर आहे स्पॉन्जेस. तो जनरली आपल्याला माहिती आहे की त्याला छोटे छोटे त्याला पोर्स असतात, त्याद्वारे तो काय करत असतो, तर एक्सक्रिशन करत असतो. ओके, ग्रीन पिगमेंट याच्या संबंधी आपण डिस्कशन आय थिंक डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण ॲनालिट्स घेतला, काही ॲनालिट्स मध्ये एक स्ट्रक्चर असतो नेफ्रिडिया नावाचा, त्याच्याद्वारे ते काय करत असतात, एक्सक्रिशन करत असतात. आणि त्याच्यानंतर परत आपण विचार केला की
म्हणजे असे भरपूर सारे फायलम मध्ये असणारे अॅनिमल्स आहेत जे वेगवेगळ्या, जसं इन्सेक्ट झाला, इन्सेक्ट काय करते की एक ट्युब्युलर स्ट्रक्चर असतो त्यांच्याकडे पाईप टाईप, त्याच्यातून ती काय करत असते एक्सक्रिशन करत असते, म्हणजे जे आपण इन्सेक्ट म्हणतो त्यांना. ओके, तर मग असे वेगवेगळे काही प्राणी आहेत जे काय करत असतात वेगवेगळ्या एक्सक्रिटरी ऑर्गनद्वारे काय करत असतात आपला वेस्टिजियल मटेरियल बाहेर फेकत असतात. तर मग ते वेगवेगळे अॅनिमल्स कोणते आहेत आणि त्यांच्या एक्सक्रिटरी ऑर्गन कोणते आहेत ते आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहे. म्हणून त्या कारण ते आयोग आपल्याला माहिती आहे की याच्या आधी पण एक्झाम मध्ये ते वेगवेगळे फायलम मधले अॅनिमल्स टाकतात एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला त्यांचं एक्सक्रिटरी ऑर्गन टाकतात. ओके, मग ते जोड्या लावायचे असतात आपल्याला, मग ते जोड्या लावमध्ये आपण फसू शकतो, म्हणून ते आपल्याला वेगवेगळे प्राणी आणि त्यांचे एक्सक्रिटरी ऑर्गन माहित असणं गरजेचं आहे. तर आपण आता ते बघणार आहोत. तर बघा, व्हेरियस म्हणजे आपण म्हटलं होतं की शेवटी कोणकोणते अॅनिमली आहेत आणि त्याचे काय स्ट्रक्चरल पार्ट आहे जे ज्याच्याद्वारे ते काय करत असतात एक्सक्रिशन करत असतात. तर बघा, इन्व्हर्टिब्रेट्स जे असतात आपल्याकडे माहिती आहे पाठीचा कणा असलेले आणि पाठीचा कणा नसलेले, त्याला जे पाठीचा कणा नसलेले जे त्याला आपण इन्व्हर्टिब्रेट्स म्हणतो आणि ज्यांना पाठीचा कणा आहे त्यांना काय म्हणतो आपण व्हर्टिब्रेट्स म्हणतो. म्हणजे हे वेल डेव्हलप्ड आहे आणि त्याच्यापेक्षा हे म्हणू शकतो प्रो आहेत किंवा आदिम आहेत. मग त्यांच्याकडे कसं आहे की एक सिंपल ट्युब्युलर स्ट्रक्चर आहे, म्हणजे पाईप लाईन टाईप एक काय एक्सक्रिटरी ऑर्गन आहे. ओके, आणि त्याच्यानंतर व्हर्टिब्रेट्स मध्ये काय कॉम्प्लेक्स ट्युब्युलर स्ट्रक्चर आहे ज्याला आपण काय म्हणतो किडनी. ओके, एक वेल ऑर्गनाइज स्ट्रक्चर ज्याच्या थ्रू काय होते जो पण आपला फ्लूइड आहे त्याच्याद्वारे आपण काय करतो वेस्टिजियल मटेरियल बाहेर फेकतो. ओके, तर बघा एक्सक्रिटरी ऑर्गन आणि अॅनिमल्स, ओके, जे किंगडम अॅनिमलला काय करतात बिलॉंग करत असतात. तर बघा, पहिला एक्सक्रिटरी ऑर्गन कोणता आहे प्रोटोनेफ्रिडिया, ज्याला फ्लेम सेल सुद्धा म्हणतो. जनरली हे फ्लेम सेल हा शब्दप्रयोग एक्झाम मध्ये आयोगाने केलेला आहे. तर प्रोटोनेफ्रिडिया हा शब्दप्रयोग आतापर्यंत आयोगाने केलेला नाही, तर होऊ शकते येणाऱ्या काळात याचा पण शब्दप्रयोग होऊ शकते. प्रोटोनेफ्रिडिया किंवा फ्लेम सेल हे कोणाचे, हा कोणाचा एक्सक्रिटरी ऑर्गन आहे तर प्लॅटीहेल्मिंथस, तुम्हाला माहिती असेल फ्लॅटवर्म ज्याला म्हणतो आपण, चपट्या कृमी ज्याला म्हणतो. ओके, ते चपट्या कृमी काय करत असतात, त्याचा एक्झाम्पल प्लॅनेरिया आहे. ओके, ते काय करत असतात प्रोटोनेफ्रिडिया किंवा फ्लेम सेल या एक्सक्रिटरी ऑर्गनद्वारे काय करत असतात एक्सक्रिशन करत असतात किंवा उत्सर्जन करत असतात. त्याच्यानंतर दुसरं घेऊ शकतो आपण ॲनेलिड्स, त्याच्यानंतर ॲनेलिड्सचं एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर अर्थवॉर्म आहे, स्नेल्स आहे आणि काही स्लग्स आहेत जे नेफ्रेड्रिया हा एक एक्सक्रिटरी स्ट्रक्चर असतो त्यांच्यामध्ये. ओके, त्याच्याद्वारे काय करत असतात एक्सक्रिशन करत असतात. त्याच्यानंतर बघा आर्थ्रोपोडा म्हणजे जॉईंट नसलेले. ओके, ज्याच्या म्हणजे जर त्यांची सिमेट्री जर बघितला तर कशी असते बायलॅटरल असते जनरली, म्हणजे त्यांचे जर आपण म्हणू शकतो दोन हॉल केले किंवा दोन भाग मधातून केले तर एका बाजूला चार म्हणजे पाय जे असतात ना त्यांचे इक्वली दोन्ही याच्यात इक्वल असतात. ओके, म्हणून त्यांना काय म्हणतो आपण आर्थ्रोपोडा. ओके, आलं लक्षात. ते कशाद्वारे एक्सक्रिशन करत असतात तर ग्रीन ग्लँड असतात त्यांच्यामध्ये, त्याला दुसरा शब्दप्रयोग अँटेनल ग्लँड पण आहे आणि त्याच्यानंतर मॅक्झिलरी ग्लँड सुद्धा त्याच्यासाठी वापरतात. ओके, आणि काही आर्थ्रोपोडा असे जे मल्फिजियन ट्युब्युल्सद्वारे सुद्धा काय करत असतात एक्सक्रिशन करत असतात. त्याच्यानंतर बघा कोरोक्रोच झाले, त्याच्यानंतर स्कॉर्पियन, हे सुद्धा आर्थ्रोपोडाचेच म्हणजे एक्झाम्पल्स आहेत. हे काय करतात मल्फिजियन ट्युब्युल्सद्वारे काय करत असतात एक्सक्रिशन घडवून आणत असतात. त्याच्यानंतर काही रेप्टाईल्स असतात सरपटणारे, त्याच्यानंतर काही बर्ड्स आहे, काही म्हणजे आपण म्हणू शकतो मॅमल्स आहे. मॅमल्स आपल्याला माहिती आहे की तुम्हाला इथे दिसत असेल एक्झाम्पल मॅमल्स किडनीद्वारे काय करत असतात एक्सक्रिशन करत असतात. ओके, त्याच्यानंतर काही आपण लंग्सद्वारे पण करतो, लिव्हरद्वारे पण करत असतो, स्किनद्वारे पण करत असतो मॅमल्स जनरली. ओके, आणि काही रेप्टाईल्स असतात जे गिल्सद्वारे सुद्धा, आणि काही बर्ड्स असतात, म्हणजे हे सगळे ऑर्गन्स आपल्याला रेप्टाईल, बर्ड्स आणि मॅमल्समध्ये एक्सक्रिशन करताना दिसतात. त्याच्यानंतर काही युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. ओके, ज्यांना आपण प्रो म्हणतो, आदिम ऑर्गॅनिझम आहे, ज्यांचा म्हणजे बॉडी स्ट्रक्चर व्यवस्थित डेव्हलप झालेलं नाही, म्हणजे लेवल ऑफ ऑर्गनायझेशन त्यांच्यामध्ये डेव्हलप झालेलं नाही. मग त्यांच्यासाठी काय तर ते काय करतात बाय वे ऑफ डिफ्युजन. ओके, ते काय करतात म्हणजे बॉडीच्या प्रत्येक पार्ट मधून काय करत असतात म्हणजे म्हणू शकतो एक्सक्रिशन करत असतात. ओके, त्याच्यामध्ये आपण याचा घेऊ शकतो एक्झाम्पल किंगडम पोरिफेरा जो आहे अॅनिमल किंगडमचा पहिला किंगडम पोरिफेरा, त्याचा जो सोल मेंबर आहे तो काय स्पॉन्जेस आहे. तर स्पॉन्जेसवर काय असतात होल असतात छोटे छोटे. ओके, म्हणजे पूर्ण बॉडी सरफेसवरच होल असतात. तर मग त्यांना आपण ओस्टिया म्हणतो. ओके, त्याद्वारे ते काय करत असतात तर एक्सक्रिशन करत असतात किंवा जो पण वेस्ट मटेरियल आहे तो काय करत असतात बाहेर फेकत असतात. ओके, त्याच्यानंतर मोलुस्का. ओके, एकदम मऊ असणारे अॅनिमल्स, ज्याच्यामध्ये आपण एक घेऊ शकतो एक्झाम्पल ऑक्टोपस तुम्ही बघितलेलं आहे. ओके, ऑक्टोपस हा कशाद्वारे तर नेफ्रेडिया हा पण त्याच्याकडे असलेला एक्सक्रिटरी ऑर्गन आहे, याच्याद्वारे तो काय करत असतो सिक्रेशन करत असतो. तर आयोग बघा हे वेगवेगळे काय टाकतात
म्हणजे ॲनिमल्स टाकतात ॲनिमल किंगडम मधले, आणि त्याच्या बाजूला काय टाकतात सुरुवातीलाच म्हणजे एक्सक्रिटरी ऑर्गन टाकतात. मग ते दोघांचे काय लावा तर एक्सक्रिटरी ऑर्गन आणि तो जो असलेला प्राणी आहे त्यांचे काय लावा जोडायला लावा. असा आयोग काय करत असतो एक्झाम मध्ये जनरली जोडायला लावा किंवा मॅच द पेअर्स मध्ये क्वेश्चन टाकत असतो. ओके, तर हे तुम्हाला कळलेले असेल. तर याच्यानंतर सर्वात महत्वाचा पार्ट ज्याच्याकडे आपण आतापर्यंत वाट बघत होतो तर ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टम. ओके, आता ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टम मध्ये आपण मागे चर्चिल्याप्रमाणे 5 ऑर्गन्स आहे जे एक्सक्रिशनचं काम करत असतात. त्याच्यामध्ये लंग्स आहे जो CO2 बाहेर फेकतो, त्याच्यानंतर लिव्हर आहे आपला, त्याच्यानंतर स्किन आहे, त्याच्यानंतर लार्ज इंटेस्टाईन आहे. ओके, आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा काय किडनी. तर याच्या पहिलेचे जे 4 जे सुरुवातीचे आहे ते विचार केला तर यांचा जो एक्सक्रिशन हा जो वर्क आहे तो काय सेकंडरी आहे, परंतु किडनी असा ऑर्गन आहे जो काय त्याचा मेन फंक्शन काय तर एक्सक्रिशन आहे. ओके, तर मग ते काय असते नेमकं एक्सक्रिशन आपण या आता व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, आफ्टर द प्रोसेस ऑफ मेटाबॉलिझम द नॉर्मल वेस्ट प्रोडक्ट इन मॅमल इज युरिया रिलीजेस थ्रू युरिन ॲज वेल एज स्वेट. ओके, जनरली मॅमलमध्ये जो नायट्रोजिनस वेस्ट असतो, ओके, नायट्रोजिनस वेस्टमध्ये अमोनिया बघितला आपण, त्याच्यानंतर युरिक ऍसिड बघितला आणि त्याच्यानंतर युरिया आहे. ओके, तर जो नायट्रोजिनस वेस्ट मॅमलमध्ये किंवा आपल्या ह्युमन बॉडीमध्ये सिक्रेट होतो त्याला आपण काय म्हणतो, तो कोणता आहे तर युरिया. ओके, तो कशा कशाद्वारे सिक्रेट होतो, युरिन, आपण युरिन युरेथ्राद्वारे बाहेर फेकतो जो किडनीचाच पार्ट आहे. ओके, त्याच्यानंतर स्वेट म्हणजे हा स्किनद्वारे काय करत असतो आपण स्वेटमध्ये सुद्धा युरिया बाहेर फेकत असतो. आलं लक्षात. तिथं त्याच्यामुळे तिचं म्हटलं की इन ह्युमन रिमूव्हल ऑफ नायट्रोजनस वेस्ट दॅट इज युरिया इन द फॉर्म ऑफ युरिन. म्हणजे युरिया आपण डायरेक्टली सिक्रेट करत नाही. जनरली आपली युरिन असते, युरिनचा कंपोजिशनचा जर आपण विचार केला तर आपण जनरली एका दिवसामध्ये 1.5 लिटर युरिन काय करत असतो बाहेर फेकत असतो. त्याच्यामध्ये 20 to 25 ग्रॅम काय असते युरिया असते. म्हणजे आपण डायरेक्टली युरिया हा सॉलिड मटेरियल डायरेक्ट बाहेर फेकत नाही, तर जो फ्लुइड मटेरियल असतो वॉटर असते त्याच्यामध्ये, म्हणजे जसं आपण आता कंपोजिशन थोड्या वेळात युरिनचा बघणार असाल तर त्या कंपोजिशन मध्ये काय असते थोड्याफार प्रमाणात म्हणजे 20 ते 25 ग्रॅम काय असते तर युरिन असते. ओके, तर हा आपण काय करत असतो युरिनद्वारे बाहेर फेकत असतो. ओके, त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की मेटाबॉलिक प्रोसेस झाल्यानंतर काही सॉलिड वेस्ट पण बाहेर पडतो जो की ऍक्च्युली ब्रेकडाऊन ऑफ HB म्हणजे हिमोग्लोबिनच्या ब्रेकडाऊन नंतर काय पडत असतो बाहेर पडतो. जनरली हा पार्ट आपल्याला थोड्या वेळानंतर कामाचा आहे, तर मग आपण याविषयी आता डिस्कस करू नये. ओके, तर मग बघा हा जो युरिया आपल्याला काय करायचा आहे बाहेर फेकायचा आहे. ओके, आलं लक्षात. मग हा डायरेक्टली आपण असा शरीरातून काढून बाहेर फेकू शकत नाही किंवा डायजेस्टिव्ह सिस्टमद्वारे आपण बाहेर फेकू शकत नाही. ओके, तर याच्यासाठी काय आहे किडनी फंक्शन आहे. ओके, किडनी आहे जी काय करते, जो आपला युरिन आहे लक्षात युरिया आहे तो काय करते युरिनद्वारे काय करत असते बाहेर फेकत असते. तर ते किडनीचं फंक्शन किडनी कशी कॅरी आउट करते याच्याबद्दल आपल्याला आता बोलायचं आहे. तर बघा किडनी कन्सिस्ट ऑफ पेअर ऑफ किडनी. तुम्हाला इथे दिसत असेल 2 किडनीज आहेत, एक म्हणजे डाव्या बाजूला आहे आणि दुसरी काय उजव्या बाजूला, अशा 2 आपल्याला किडनीज दिसत आहेत. त्याच्यानंतर पेअर ऑफ युरेटर म्हणजे 2 आपल्याला इथून पाईपलाईन टाईप काहीतरी आर्टरीज गेलेल्या दिसत आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट युरिनरी ब्लेडर, आपल्याला माहिती आपण ज्याला मराठी भाषेत पोता वगैरे म्हणतो. ओके, लक्षात हा ब्लेडर आहे, याच्यामध्ये जनरली आपली युरिन स्टोअर होत असते. ओके, आणि त्याच्यानंतर न्यूरल कोऑर्डिनेशन वरून सिग्नल आल्यानंतर काय होत असते आपली युरेथ्राद्वारे काय करत असतो आपण युरिन बाहेर फेकत असतो. आणि त्याच्यानंतर शेवटचा पार्ट म्हणजे तोच आपण डिस्कस केला आपला युरेथ्रा. हा जनरली फिमेलमध्ये वजायनामध्ये ओपन होत असतो आणि मेलमध्ये पेनिसमध्ये ओपन होत असतो. ओके, अशाद्वारे आपण अशा म्हणजे एवढ्या पार्ट्सद्वारे काय आपण म्हणू शकतो युरिन बाहेर फेकत असतो. ओके, तर बघा किडनीबद्दल पुन्हा काही माहिती जी काय जनरली पाठ करण्याच्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे, जी एक्झाम मध्ये जनरली एवढं सोपं विचारत नाही, परंतु आपल्याला एक त्याचा पार्ट म्हणून आपल्याला ते बघून घ्यायचं. तर बघा किडनी आर रेडिश ब्राऊन इन कलर. ओके, किडनीचा कसा कलर असते तर रेडिश असते थोडीशी ती आणि ब्राऊन टाईप असते. ओके, त्याच्यानंतर त्याचा शेप बीन शेप असतो. ओके, त्याच्यानंतर बघा कुठं असते ती ऍक्च्युअली सिच्युएशन काय असते त्याची सिच्युएटेड बिटवीन द लास्ट थोरॅसिक अँड थर्ड लंबर वर्टिब्रा. आपला जो डॉर्सल साइड आहे त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे स्पायनल कार्ड आहे. स्पायनल कार्ड कशापासून बनलेलं आहे तर वर्टिब्रा पासून. आता हे आपलं स्केलेटल सिस्टम जेव्हा आपण बघतो त्याच्यामध्ये बघू, तर लक्ष ठेवा आता थोड्या वेळासाठी लास्ट थोरॅसिक जो वर्टिब्रा आणि त्याच्यानंतर थर्ड लंबर जो वर्टिब्रा याच्यामध्ये काय असते आपली किडनी असते. ओके, त्याच्यानंतर एव्हरेज वेट बघा, जनरली आपल्या बॉडीमध्ये जी किडनी असते तिचा एव्हरेज वेट किती असते 120 to 170 ग्रॅम. ओके, आज याचा जर विचार केला तर आपण या दोघांचा जर विचार म्हणजे 120 आणि 170 ग्रॅम याचा जर विचार केला तर फिमेलमध्ये वेट जनरली कमी असतो आणि मेलमध्ये काय असतो थोडासा जास्त असतो. ओके,
हे सगळं सिस्टम का बरं कॅरी आउट करायचं आपल्याला, म्हणजे वेस्टिजियल मटेरियल जो आहे आपल्या युरिन फॉर्म मध्ये किंवा लिक्विड फॉर्म मध्ये तो आपल्याला का बरं बाहेर फेकायचा आहे. ओके, कारण तो जर वेस्टिजियल मटेरियल जर आपल्या बॉडीमध्ये स्टोअर राहिला तर आपल्याला माहिती आहे की म्हणजे किडनी जर आपली वर्क करत नाही, जनरली किडनी फेल्युअर वगैरे सारखे रोग डिसीज आपल्याला जडतात. ओके, त्याच्यामध्ये डायबिटीज होतात आपल्याला, परत डायबिटीज मेलिटस सारखे डिसीज होतात. का बरं, कारण कधी कधी कीटोनचा स्टोअर आपल्या बॉडीमध्ये, कीटोन जो म्हणजे केमिकल आहे त्याचा स्टोरेज आपल्या बॉडीमध्ये वाढून जाते, कधी कधी ग्लुकोजचं प्रमाण आपल्या बॉडीमध्ये वाढून जाते. तर त्याच्यामागचं रिझन काय, तर किडनी फेल्युअर. म्हणजे जो पण वेस्टिजियल मटेरियल आहे, आलं लक्षात, तो जर योग्य प्रमाणात जर बाहेर गेला नाही, ओके, त्याच्यात किडनी खूप जास्त महत्वाची आहे, तर काय होते, आपला बॉडी बॅलन्स बिघडू शकते. म्हणजे जी बॉडीची एक टेंडन्सी असते की रिलॅक्स राहण्याची, म्हणजे एक एन्व्हायरमेंट मेंटेन ठेवण्याची, त्याला आपण बायोलॉजिकल लँग्वेजमध्ये होमिओस्टॅटिस म्हणतो, ती मेंटेन करण्याची जी टेंडन्सी आहे ती काय होते, बिघडते. ओके, होमिओस्टॅटिस म्हणजे काय, टेंडेन्सी टू मेंटेन द इंटरनल एन्व्हायरमेंट आर स्टॅबिलिटी. ओके, याचा म्हणजे म्हणू शकतो आपण त्याच्यात लाईक ऑस्मोटिक प्रेशर आणि त्याच्यानंतर टेम्परेचर आहे. ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे आपल्या बॉडीमध्ये एक्सेसिव्ह अमाऊंटमध्ये पाण्याचं प्रमाण न वाढणे, आलं लक्षात, म्हणजे तो बॅलन्स राहिला पाहिजे. सॉल्व्हंटचं प्रमाण न वाढणे, सॉल्यूटचं प्रमाण कमी न होणे, ओके, किंवा ते बॅलन्स राहणं, याच्यामुळे काय होते, आपली बॉडी व्यवस्थितरित्या काम करत असते. टेम्परेचरचं प्रमाण अति प्रमाणात न वाढणे, ओके, आलं लक्षात. तर मग हे जे आहे हे बॅलन्स राहण्याची जी कंडिशन आहे त्याला काय म्हणतो आपण बायोलॉजिकल लँग्वेजमध्ये होमिओस्टॅटिस म्हणतो. ओके, अशा प्रकारे काय करत असते, किडनी आपला पूर्ण बॉडी बॅलन्स रिकव्हर करून ठेवण्याचं काम करत असते. ओके, आता हा तर आपल्याला माहिती आहे, आपण हा म्हणजे एक्सटर्नल स्ट्रक्चर बघितला किडनीचा. याच्यानंतर आपण आता किडनीचा जो इंटरनल स्ट्रक्चर आहे, ओके, जो की आपल्याला म्हणजे एक्सक्रिटरी सिस्टम मध्ये सर्वात महत्वाचा आहे, ते आपल्याला आता इथे डिस्कस करायचं आहे. तर बघा आता इंटरनल स्ट्रक्चर ऑफ दी किडनी. बघा आता आपण एक्सटर्नल स्ट्रक्चर बघितला किडनीचा, आता आपण इंटरनल स्ट्रक्चर बघणार आहोत. तर बघा इंटरनल स्ट्रक्चर काय असते किडनीचं. किडनीमध्ये बघा दोन पार्ट्स असतात किडनीमध्ये नेमके. एक जो बाहेरील तुम्हाला असा म्हणजे रिकामा पार्ट दिसतो त्याला आपण कॉर्टेक्स म्हणतो, आलं लक्षात. आणि त्याच्यानंतर जो इंटरनल पार्ट आहे त्याला आपण मेडुला म्हणतो. ओके, याच्यामध्ये वेगवेगळे ऑर्गन्स तुम्हाला दिसत आहे, जसं तुम्हाला इथे दिसतंय बघा, हा कोरा पार्ट याला काय म्हणतो आपण, तर कॉर्टेक्स. आणि जो आतमधला जो पार्ट आहे त्याला काय म्हणतो आपण, तर नेमका मेडुला म्हणतो. ओके, आलं लक्षात. या मेडुलामध्ये बघा तुम्हाला मेडुलरी पिरामिड्स दिसत आहे, असे म्हणजे पिरामिड्स टाईप स्ट्रक्चर आहे. त्याच्यानंतर महत्वाचा स्ट्रक्चर हा जो आहे मध्ये जो दिसतोय त्याला आपण कॅलिक्स म्हणतो. त्याच्यानंतर रेनल पेल्विस हा सर्वात जास्त महत्वाचा स्ट्रक्चर आहे. ओके, त्याच्यातूनच आपल्याला रेनल पेल्विस नंतर एक हायलम एक पार्ट असतो जो की ते काढलेला नाहीये बघा. ओके, याच्यातून आपल्याला माहिती आहे की जे आपल्याला युरेटर्स दिसतात, पेअर ऑफ युरेटर्स, ते ओपन होताना दिसतात. त्याच्यानंतर वेगवेगळे वेसल्स आहेत जे आपल्याला किडनीला रक्त पोहोचवण्याचं काम करतात, आर्टरीज आहेत, ते पण इथूनच हायलम मधूनच एंटर होताना आपल्या किडनीमध्ये दिसतात. ओके, रिनेल म्हणजे आपल्याला किडनीला एक कव्हरिंग दिसतं त्याला आपण रिनल कॅप्सूल म्हणतो. ओके, आणि या पिरामिडमध्ये जे गॅप आहे त्याला आपण कॉलम ऑफ बर्टिनी म्हणतो. ओके, अशा प्रकारचा हा काय किडनीचा इंटरनल स्ट्रक्चर आहे. ओके, याच्यात आता सर्वात महत्वाचा की किडनी फंक्शन कसा कॅरी आउट करते, म्हणजे नेमका आपला किडनीचं फंक्शन काय, तर एक्सक्रिटरी मटेरियल काय करणे, बाहेर फेकणे. ओके, आलं लक्षात. त्यासाठी आपण स्ट्रक्चर पण एक्सटर्नल स्ट्रक्चर बघितलंय. मग याच्यामध्ये हे सगळे कॅरी आउट करण्यासाठी नेमका कोणता एक युनिट असतो. ओके, तर तो युनिट कोणता आहे, तर नेफ्रॉन. ओके, लक्षात घ्या, द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ किडनी इज कॉल्ड एज नेफ्रॉन. आलं लक्षात. जे म्हणू शकतो आपण वेस्टिजियल मटेरियल किंवा युरिया आपल्या ब्लडमध्ये किंवा बॉडीमध्ये जे असते त्याला बाहेर फेकण्यासाठी जो सिस्टम आहे त्याला काय म्हणतो आपण, नेफ्रॉन म्हणतो. जसं आपला स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ बॉडी काय आहे, तर सेल आहे. ओके, सेल काय करतो, आपले पूर्ण बॉडी फंक्शन कॅरी आउट करतो. ओके, तशाच प्रकारे काय जो किडनीचा फंक्शन कॅरी आउट करण्यासाठी जो फंक्शनल युनिट आहे किंवा स्ट्रक्चरल युनिट आहे तो काय, तर नेफ्रॉन आहे. ओके, एका किडनीमध्ये किती नेफ्रॉन्स असतात, तर 1 मिलियन नेफ्रॉन असतात. ओके, नेफ्रॉनचा स्ट्रक्चर तुम्हाला इथे दिसत असेल खाली, हा ऍक्च्युअली नेफ्रॉनचा स्ट्रक्चर आहे. ओके, इथे डायग्राम मध्ये तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल. ओके, डायग्राम मध्ये नेफ्रॉनच्या स्ट्रक्चर मध्ये आपण स्ट्रक्चरल पार्ट पहिले बघून घेऊ. स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला ग्लोमेरुलस दिसत आहे, जो की ऍक्च्युली नेटवर्क ऑफ कॅपिलरीज किंवा आर्टरीज म्हणतो आपण त्याला, म्हणजे भरपूर सारे कॅपिलरीज किंवा आर्टरीज किंवा धमन्या किंवा शिरा त्याच्यामध्ये असतात. त्याच्यानंतर एक म्हणजे बाउल सारखा स्ट्रक्चर आहे ज्याला आपण बोमन्स कॅप्सूल म्हणतो. त्याच्यानंतर कंडक्टिंग पार्ट दिसतंय तुम्हाला, म्हणजे एक कंडक्शन पार्ट दिसतं, त्याच्यामध्ये जो हा पार्ट आहे त्याला आपण प्रॉक्झिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल म्हणतो. त्याच्यानंतर तुम्हाला एक डीसीटी म्हणजे एक डायस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल हा एक पार्ट दिसतोय. आणि त्याच्यानंतर हा जो लांबवाला पार्ट दिसतो त्याला आपण कलेक्टिंग डक्ट म्हणतो. ओके, त्याच्यानंतर इथे एक कॅपिलरीज किंवा आर्टरीजचा एक नेटवर्क दिसतंय. ओके, त्या नेटवर्कला आपण हेनलेज लूप, आणि जो खालचा भाग आहे त्या कॅपिलरीजच्या नेटवर्कचा त्याला आपण व्यासा रेक्टा म्हणतो. ओके, अशा प्रकारे काय हे स्ट्रक्चर आहे कोणाचा,
तर नेफ्रॉनचा, हा नेफ्रॉन जनरली तुम्हाला माहिती असेल, हा आपण उभा काढलेला आहे, म्हणजे हा उभा स्ट्रक्चर आहे, परंतु हा जनरली विचार करायला गेला तर किडनीमध्ये सपोज आपण आता पुस्तक घेतलेलं आहे सरळ सरळ, ओके, किडनीमध्ये जर बघितलं आपण तर याच्यामध्ये जो हा पार्ट दिसतोय तुम्हाला कोणता कोणता, तर ग्लोमेरुलस, ओके, त्याच्यानंतर तुम्हाला बोमन्स कॅप्सूल आणि त्याच्यानंतर पीसीटी आणि डीसीटी, ओके, स्ट्रक्चरल पार्ट बघतो आपण, यांचे अजून फंक्शन बघितलेलं नाहीये, फक्त स्ट्रक्चर समजून घ्या. स्ट्रक्चर जर तुम्हाला समजला तर तुम्हाला म्हणजे किडनीचं फंक्शन समजण्यासाठी किंवा नेफ्रॉनचा फंक्शन समजण्यासाठी अडचण जाणार नाही. ओके, पुन्हा एकदा परत सांगतो की नेफ्रॉन काय आहे, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ किडनी, म्हणजे जे पण म्हणू शकतो आपला वेस्टिजियल मटेरियल इन द फॉर्म ऑफ युरिया जे क्रिएट होणार आहे किंवा अदर मटेरियल अदर फॉर्म मध्ये जो क्रिएट होणार आहे तो सगळा कोण कॅरी आउट करणार आहे, तर नेफ्रॉन करणार आहे किंवा नेफ्रॉनचे वेगवेगळे पार्ट्स कॅरी आउट करणार आहे. ओके, म्हणून तो काय स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ किडनी आहे. तर बघा हा नेफ्रॉनचा स्ट्रक्चर आहे, नेफ्रॉनचा स्ट्रक्चर आपल्याला इथे उभा दिसत आहे, परंतु एका किडनीमध्ये किती नेफ्रॉन्स असतात, ऑलमोस्ट 1 मिलियन, म्हणजे 10 लाख नेफ्रॉन प्रेझेंट असतात. तर हे असे उभे नसून हे कसे असतात, आडवे असतात, असे तुम्हाला इथे दिसत असेल. तर बघा इथे एक रेश मारलेली दिसते तुम्हाला काळ्या कलरची. ओके, तर याच्यामध्ये बघा ग्लोमेरुलस म्हणजे नेटवर्क आहे कॅपिलरीचा, त्याच्यानंतर एक बाउल शेप स्ट्रक्चर आहे ज्याला आपण काय म्हणतो, बोमन्स कॅप्सूल म्हणतो. ओके, ग्लोमेरुलस आणि त्याच्यानंतर काय, बोमन्स कॅप्सूल, त्याच्यानंतर एक पीसीटी दिसतंय, हा एक डक्ट दिसतंय इथे. ओके, एक येलोइश टाईपचा, त्याला आपण प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल म्हणतो. त्याच्यानंतर एक डीसीटी दिसते, हा जो स्ट्रक्चर आहे, ओके, त्याला डीसीटी म्हणतो, त्याला डायस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल म्हणतो. ओके, पीसीटी, डीसीटी, त्याच्यानंतर ग्लोमेरुलस आणि बोमन्स कॅप्सूल. ओके, हा जो पार्ट आहे पीसीटी, डीसीटी, ग्लोमेरुलस आणि बोमन्स कॅप्सूल, हा जो पार्ट आहे, ओके, हा कशात प्रेझेंट असतो, तर कॉर्टेक्स रिजन मध्ये. ओके, आपण बघितलंय किडनीचे 2 रिजन असतात, एक कॉर्टेक्स रिजन, ओके, आणि दुसरा कोणता आहे, मेडुलरी रिजन. ओके, त्याच्यापैकी कॉर्टेक्स रिजन मध्ये काय असते, किडनी म्हणजे नेफ्रॉनचा कोणकोणता पार्ट सिच्युएटेड असते, तर ग्लोमेरुलस, बोमन्स कॅप्सूल, पीसीटी आणि डीसीटी, आणि त्याच्यानंतरचा जो खालचा पार्ट आहे, जो कलेक्टिंग पार्ट तुम्हाला दिसत आहे इथे, हेनलेज लूप आहे, म्हणजे हा जो कॅपिलरीचा नेटवर्क आहे, त्याच्यानंतर व्यासा रेक्टा आहे, ओके, आणि कलेक्टिंग डक्ट आहे, हे सगळे कुठे सिच्युएटेड असते, तर मेडुलरी रिजन मध्ये. ओके, अशा प्रकारे नेफ्रॉनचे स्ट्रक्चरिंग आपल्याला किडनीमध्ये समाविष्ट दिसते. ओके, तर नेफ्रॉन बघा आता, इच किडनी हॅज 1 मिलियन नेफ्रॉन. ओके, नेफ्रॉनचे आता काही स्ट्रक्चर आहेत, म्हणजे स्ट्रक्चरल पार्ट्स आहेत, त्याच्यामध्ये बघा आता आपण दाखवलं की जो पण कॅपिलरीचा नेटवर्क आहे, ओके, याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल, जो इथे कॅपिलरीचा नेटवर्क तुम्हाला दिसत आहे त्याला काय म्हणतो आपण, ग्लोमेरुलस म्हणतो. ओके, त्याच्यानंतर दुसरा पार्ट आहे रेनल ट्यूब्युल्स, म्हणजे जे पण ट्यूब्स तुम्हाला दिसत आहे, पीसीटी झाला, डीसीटी झाला, ओके, त्याच्यानंतर हेनलेस लूप झाला किंवा त्याच्यानंतर कलेक्टिंग डक्ट, हा एवढा मोठा जो पार्ट दिसत आहे याला काय म्हणतो आपण, सगळ्या मिळून रेनल ट्यूब्युल्स म्हणतो. ओके, ग्लोमेरुलस, ओके, ग्लोमेरुलस आपल्याला दिसतं इथे, त्याच्यानंतर ग्लोमेरुलसचे 2 पार्ट आहेत, एक एफेरंट ग्लोमेरुलस आणि दुसरा कोणता आहे, इफेरंट. ओके, यांचे फंक्शन काय आहे, हे कसे वर्क करतात ते आपण थोड्या वेळात बघणार आहोत. आता इथे फक्त आणि फक्त स्ट्रक्चरल पार्ट समजून घ्या. ओके, रेनल ट्यूब्यूल मध्ये कोणकोणते येतात, बोमन्स कॅप्सूल, त्याच्यानंतर पीसीटी, प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल, त्याच्यानंतर डीसीटी म्हणजे डायस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल, आणि त्याच्यानंतर हेनलेज लूप. ओके, जो की जो नेटवर्क ऑफ कॅपिलरीज असतो तोच पार्ट खाली गेलेला असतो नेफ्रॉनमध्ये, त्यालाच आपण हेनलेज लूप म्हणतो, आणि त्याच्यानंतर काय, कलेक्टिंग डक्ट, हे सगळे काय रेनल ट्यूब्यूल्स आहेत. ओके, अशा प्रकारे 2 पार्ट्स कशामध्ये प्रेझेंट असतात, नेफ्रॉनमध्ये प्रेझेंट असतात. बघा याच्यामध्ये काय तुम्हाला स्ट्रक्चरल पार्टमध्ये पुन्हा काही म्हणजे आहेत टर्म ते समजून घ्या. ग्लोमेरुलस, ओके, आणि त्याच्यानंतर बोमन्स कॅप्सूल. आपल्याला माहिती आहे की हा नेटवर्क ऑफ कॅपिलरीज किंवा नेटवर्क ऑफ आर्टरीज, ओके, हा कुठे सिच्युएटेड दिसतंय तुम्हाला, एका बाउल टाइप शेप मध्ये सिच्युएटेड दिसतंय. तर मग या दोघांना, ह्याला आपण बोमन्स कॅप्सूल म्हणतो, हा बाउल शेप, आणि त्याच्यानंतर हा काय, नेटवर्क ऑफ कॅपिलरीज, त्याला आपण ग्लोमेरुलस म्हणतो. त्याच्यामध्ये 2 प्रकारचे कॅपिलरीज किंवा आर्टरीज असतात, एफेरंट आणि दुसरे कोणते असतात, इफेरंट. ओके, या ग्लोमेरुलस प्लस बोमन्स कॅप्सूल या दोघांना मिळून हा जो स्ट्रक्चरल पार्ट तुम्हाला दिसत आहे नेफ्रॉनमध्ये, या दोघांना मिळून आपण काय म्हणत असतो, तर मॉल्फिजियन बॉडी म्हणत असतो. काय म्हणत असतो, तर मॉल्फिजियन बॉडी, आणि दुसरं त्याचं नाव आहे रेनल कार्पसल्स. आलं लक्षात, अशा प्रकारे. तर आता आपण आताच बघितले कॉर्टेक्स रिजन मध्ये मॉल्फिजियन बॉडी असते, म्हणजे ग्लोमेरुलस आणि बोमन्स कॅप्सूल, त्याच्यानंतर पीसीटी आणि डीसीटी. त्याच्यानंतर जो मेडुलरी रिजन आहे त्याच्यामध्ये हेनलेज लूप आणि कलेक्टिंग डक्ट. तर हा स्ट्रक्चर आपण आडवा केला तर हा रिजन कॉर्टेक्स मध्ये जाताना दिसतो, आणि जो खालचा रिजन आहे तो कशामध्ये जाताना दिसतो, मेडुलरी रिजन मध्ये जाताना दिसतो. ओके, अशा प्रकारे हा काय आहे, तर नेफ्रॉनचा स्ट्रक्चरल पार्ट आहे. ओके, आता आपल्याला काय बघायचं आहे नेमका, तर नेफ्रॉन ऍक्च्युली वर्क कसा करतो, आणि त्याच्यापासून वेस्टिजियल मटेरियल म्हणजे जो पण युरिया आहे त्याचं फिल्ट्रेशन, त्याच्यानंतर रिअब्सॉर्प्शन, आणि त्याच्यानंतर शेवटचं सिक्रेशन प्रोसेस. ओके, प्रोसेस आहे युरिन फॉर्मेशनची. ओके, हे कशी होते ते आपण आता स्ट्रक्चरल पार्ट कसे हा फंक्शन कॅरी आउट करतो ते आपण आता बघणार आहोत.
तर बघा, नेफ्रॉन्सचे जे वेगवेगळे पार्ट्स आहेत ते काय करतात, युरिन फॉर्मेशनसाठी आपल्याला काय करत असतात, मदत करत असतात. तर युरिन फॉर्मेशनचे 3 प्रोसेस आहे. एक आहे फिल्ट्रेशन, दुसरा आहे रिअब्सॉर्प्शन आणि तिसरा आहे सिक्रेशन. ओके, तर नेमकं युरिन फॉर्मेशन कसं होते, तर युरिन फॉर्मेशन मध्ये बघा, नेफ्रॉन हा युरिन फॉर्मेशनसाठी म्हणजे एक फंक्शनल अँड स्ट्रक्चरल युनिट आहे. युरिन फॉर्मेशन इज द प्रोसेस इन विच ब्लड फिल्ट्रेशन इज कॅरी आउट. म्हणजे काय असतं जनरली युरिन फॉर्मेशन म्हणजे नेमका कसा होते हे आपल्याला जर बघायचं झालं तर आपण एक नॉर्मली बघू शकतो की युरिन फॉर्मेशन नेमका काय असते. तर बघा, आपला जो ब्लड आहे, ओके, ब्लड हार्ट मधून आपल्या बॉडीमध्ये पंप होत असतो. ओके, बॉडीमध्ये पंप होतो, तसाच म्हणजे जसा बॉडीमध्ये पंप होतो तसाच बाकी पार्ट्समध्ये जसा बॉडीचा जात असतो तसाच किडनीमध्ये सुद्धा येत असतो. आलं लक्षात? किडनी आपल्याला माहित आहे की हार्ट टू बॉडी ब्लड पंप करण्याचं काम कोण करत असतात, तर आर्टरीज. ओके, आर्टरीजचा नेटवर्क असतो, आर्टरीज, त्याच्यानंतर आर्टरिओल्स आणि त्याच्यानंतर असतात कॅपिलरीज. ओके, या सगळ्या म्हणजे वेसल्सद्वारे काय होत असते, बॉडीच्या प्रत्येक पार्ट्स पर्यंत काय जात असते, ब्लड पोहोचत असतो. तर मग याच पार्ट्सद्वारे म्हणजे म्हणू शकतो आर्टरीजद्वारे काय होते, जसं प्रत्येक बॉडीच्या प्रत्येक पार्ट्स पर्यंत ब्लड पोहोचते तसंच काय होते, पूर्ण ब्लड किडनीमध्ये येत असतो. ओके, किडनीमध्ये कॅपिलरीजद्वारे. ओके, आपल्याला माहिती आहे की ग्लोमेरुलस हा 2 प्रकारच्या म्हणजे नेटवर्क कॅपिलरीच्या नेटवर्कने बनलेला आहे. ओके, ग्लोमेरुलस इथे दिसत असेल तुम्हाला, एक ऍफेरंट आणि दुसरा आहे इफेरंट. ओके, तर आपल्याला काय करायचं, सर्वात पहिले बघा, फॉर्मेशन ऑफ युरिन मध्ये 3 प्रोसेस तुम्हाला दिसत आहे, फिल्ट्रेशन, रिअब्सॉर्प्शन आणि सिक्रेशन. तर याच्यामध्ये जी पहिली प्रोसेस आहे फिल्ट्रेशन, याच्यामध्ये नेमका काय होते, म्हणजे युरिन फॉर्मेशनची पहिली प्रोसेस कोणती आहे, फिल्ट्रेशन. फिल्ट्रेशन मध्ये सर्वात पहिले काय होतं, जेव्हा हार्ट पासून बॉडीपर्यंत ब्लड पंप होतो तसाच तो कोणाकडे येतो, किडनीकडे येतो. कशाच्या माध्यमातून, आर्टरीजचा सर्वात शेवटचा नेटवर्क कोणता आहे, कॅपिलरीज. आर्टरीज सर्वात म्हणजे त्याच्यापेक्षा मोठा पाईप असतो, त्याच्यानंतर आर्टरिओल्स त्याच्यापेक्षा छोटा पाईप्स असतात आणि त्याच्यापेक्षा छोटे पाईप्स कोणते किंवा छोटे नेटवर्क कोणता असतो याचा नसांचा, तर तो कॅपिलरीज असतो. कॅपिलरीच्या माध्यमातून ब्लड कुठे येते, किडनीच्या ग्लोमेरुलस पार्टमध्ये. ओके, आपल्याला माहिती आहे की ग्लोमेरुलस कॅपिलरीजनेच बनलेला आहे किंवा कॅपिलरीजच्या नेटवर्कनेच बनलेला आहे. तर त्या 2 प्रकारचा कॅपिलरीजच्या नेटवर्कने बनलेला आहे, एक ऍफरंट कॅपिलरीज आणि दुसरा असतात इफेरंट. ओके, तर जे ऍफरंट कॅपिलरीज आहेत किंवा ऍफरंट आर्टरीज आहेत, कॅपिलरीज किंवा आर्टरीज म्हणू शकतो आपण यांना, आलं लक्षात, हे काय करतात, ब्लड कुठं आणतात, तर नेफ्रॉन मध्ये आणतात, म्हणजे ग्लोमेरुलस मध्ये आणतात. ओके, यांचं काम आहे काय करणे, तर ब्लड हार्ट पासून कुठं आणणे, ग्लोमेरुलस पर्यंत आल्यानंतर आपल्याला माहित आहे की आपण जसं जेव्हा आपण सर्क्युलेटरी सिस्टम शिकू, सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये आपल्याला माहित आहे आर्टरीज आणि त्याच्यानंतर आर्टरिओल्स घ्या किंवा कॅपिलरीज घ्या. ओके, यांचा जर विचार केला आपण, जेव्हा हार्टमधून बॉडीमध्ये ब्लड पंप होत असतो तेव्हा त्याचा प्रेशर कसा असतो, हाय असतो. म्हणजे हाय प्रेशरने काय होत असते, हार्टमधून बॉडीमध्ये ब्लड पंप होत असते. जेव्हा हार्टमधून जेव्हा बॉडीमध्ये ब्लड हाय प्रेशरने पंप होत आहे, तर आपले वेसल सुद्धा काय झाले पाहिजे, त्या प्रेशरला झेलू शकले पाहिजे. म्हणून यांचा जो वॉल असतो किंवा जी पाईपची जी लेअर असते ती काय असते, एकदम थिक असते. आलं लक्षात, तेव्हाच ते काय करू शकतात, हाय प्रेशर झेलू शकतात. म्हणजे ऍफरंट आर्टरीज सुद्धा कशा असतात, जाड असतात आणि ते काय करू शकतात, हाय प्रेशर झेलू शकतात. मग त्याच हाय प्रेशरने ऍफरंट आर्टरीज किंवा ऍफरंट म्हणू शकतो कॅपिलरीज काय करतात, ग्लोमेरुलस मध्ये काय आणतात, ब्लड आणतात. ओके, त्यांचा प्रेशर कसा असतो, हाय असतो. आणि हाय प्रेशर मुळेच, आलं लक्षात, इथे तुम्हाला दिसत असेल फिल्ट्रेशन इज कॅरीड आउट बाय ग्लोमेरुलस. ओके, ग्लोमेरुलस मध्ये जो ऍफरंट कॅपिलरीज किंवा आर्टरीजचा नेटवर्क आहे तो काय करतो, ब्लड घेऊन येतो, त्याचा प्रेशर एकदम हाय असतो आणि हाय प्रेशर, ब्लडचा हाय प्रेशर म्हणजे मेंटेन असल्यामुळेच तिथं काय होते, फिल्ट्रेशनची प्रोसेस घडून येते. ओके, फिल्ट्रेशन झाल्यानंतर फिल्ट्रेशन मध्ये तुम्हाला माहिती आहे की एक लिटर ब्लड म्हणजे हे कुठं होतं सगळं कॅरी आउट, तर ग्लोमेरुलस मध्ये. ओके, ग्लोमेरुलस मध्ये 1 लिटर ब्लड एका मिनिटामध्ये काय केला जातो, फिल्टर केला जातो. एका मिनिटामध्ये 1 लिटर, जनरली हा आयोगाने विचारलेला क्वेश्चन आहे. ओके, एका मिनिटामध्ये आपला ग्लोमेरुलस आहे किंवा नेफ्रॉन आहे हे किती ब्लड प्युरिफाय करतो किंवा किडनी आपला ब्लड किती ब्लड एका मिनिटामध्ये किती ब्लड प्युरिफाय करते, तर त्याचा आन्सर 1 लिटर आयोगाने दिलेला आहे. म्हणून आपण कॅरी आउट करू म्हणजे गृहीत धरू शकतो की 1 लिटर ब्लड काय करते, एका मिनिटामध्ये जो ग्लोमेरुलस पार्ट आहे नेफ्रॉनचा तो काय करते, फिल्ट्रेट करते. ओके, आणि ते ब्लड त्याच्यापर्यंत ग्लोमेरुलस पर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करत असतात, तर ऍफरंट आर्टरीज. ओके, तर मग जेव्हा फिल्ट्रेशन होते एका मिनिटात 1 लिटर, आलं लक्षात, तर मग बघा याला काय म्हणतो आपण, ग्लोमेरुलस फिल्ट्रेशन. म्हणजे
एका मिनिटात किती झाला, 1 लिटर ब्लड काय झाला, प्युरिफाय झाला. आणि त्याच्यातून काय पडला, फिल्ट्रेट फॉर्म काय पडला, बाहेर पडला. फिल्ट्रेट फॉर्म बाहेर पडणं म्हणजे जनरली आपण माहिती आहे, आपण जेव्हा चहा बनवतो, चहा जेव्हा काढतो, चहा काढल्यानंतर ज्या गाडणीमध्ये जो मटेरियल उरते, बरोबर आहे की नाही, त्यालाच आपण काय म्हणू शकतो, एका आपल्या भाषेत फिल्ट्रेट फॉर्म म्हणू शकतो. तसंच काय होते, जेव्हा 1 लिटर ब्लड एका मिनिटामध्ये ग्लोमेरुलस मध्ये गाडला जाते, त्याच्यामधून जो जसा चहा गाडल्यानंतर जो गाडणीमध्ये मटेरियल उरतो, तसाच त्यालाच काय म्हणतो आपण, याच्यामध्ये ग्लोमेरुलस मध्ये फिल्ट्रेट फॉर्म म्हणतो. ओके, तर 1 लिटर ब्लड पैकी असा किती फिल्ट्रेट फॉर्म असतो, 125 ml. हा काय असतो, पूर्णपणे फिल्ट्रेट फॉर्म असतो. याच्यामध्ये काय काय असते, थोडाफार प्रमाणात पाणी असते. ओके, आपण चहा काढल्यानंतर पूर्णच्या पूर्ण पाणी निघून जातो असं नाही, त्याच्यामध्ये चहा पावडर किंवा जे पण आला वगैरे असते त्याला पाणी थोडाफार प्रमाणात लागलेला असतो. तसंच या 125 ml मध्ये काय असते, म्हणजे याला आपण फिल्ट्रेट फॉर्म म्हणतो. वॉटर असते, त्याच्यानंतर ग्लुकोज असते, त्याच्यानंतर अमायनो ऍसिड असते, सॉल्ट असते, त्याच्यामध्ये आयन्स असतात, त्यानंतर युरिया असते. ओके, त्याच्यानंतर विटामिन्स, हार्मोन्स, या सगळ्याच गोष्टी या फिल्ट्रेट फॉर्म मध्ये प्रेझेंट असतात. ओके, आलं लक्षात. या आता तुम्हाला माहिती आहे की ब्लड आपल्याला माहिती आहे ग्लोमेरुलस मधून पास होत आहे, पण एवढे सगळे मटेरियल काय झाले, फिल्ट्रेट फॉर्म मध्ये समाविष्ट आहे. परंतु त्याच्यामध्ये प्लाझ्मा प्रोटीन जो आहे, प्लाझ्मा प्रोटीन म्हणण्यापेक्षा प्रोटीनच घ्या. ओके, प्रोटीन हा प्रोटीनचं फिल्ट्रेशन होत नाही, आणि त्याच्यानंतर ब्लड सेलचं सुद्धा काय होत नाही, याच्यामध्ये फिल्ट्रेशन होत नाही. म्हणजे हे रक्तासोबत काय होतात, जसे तसे गाडणीतून वाहून जातात. ओके, अशा प्रकारे हे 2 लक्षात ठेवू शकता तुम्ही, प्रोटीन आणि ब्लड सेल्सचा काय होत नाही, फिल्ट्रेशन होत नाही. आता बघा, फिल्ट्रेट फॉर्म म्हणजे जो पण आपण गाडणी लावली, त्या गाडणीमध्ये जो शेवटी उरलेला मटेरियल आहे त्याला काय म्हणतो आपण, फिल्ट्रेट फॉर्म म्हणतो. आणि तो 1 लिटर पैकी किती उरला, तर 125 ml. किती मिनिट पर मिनिट, असं आपल्याला माहिती आहे की एका तासात 60 मिनिट दिसतात, 60 आणि 24 तासात ते म्हणजे 24 × 60 केलं तर आपल्याला ते मिनिटं मिळतील. ओके, असा 125 ml आपण एका मिनिटात फिल्ट्रेट फॉर्म तयार करतो. असा 180 लिटर पर डे काय करत असतो, फिल्ट्रेट फॉर्म तयार करत असतो. आलं लक्षात. हा सगळा कुठं, म्हणजे हे प्रोसेस सगळी कुठं कॅरी आउट होत आहे, तर ग्लोमेरुलस मध्ये. हा फिल्ट्रेट फॉर्म जो असतो किती, 180 लिटर पर डे, एवढा जो फिल्ट्रेशन झालेला आहे. फिल्ट्रेशन मध्ये काय काय असते, वॉटर असते, ग्लुकोज असते, अमायनो ऍसिड असते, सॉल्ट असते, आयर्न असते, युरिया असते, विटॅमिन असतात, आणि त्याच्यानंतर हार्मोन्स असतात. हे सगळ्या मटेरियलने काय बनलेला असतं, तो फिल्ट्रेट फॉर्म बनलेला असते. ओके, आता हे जे ग्लोमेरुलस मध्ये जे म्हणू शकतो आपण फंक्शन कॅरी आउट होत आहे, कशाचा, फिल्ट्रेशनचा. फिल्ट्रेशन ही साईट कोणती आहे, ग्लोमेरुलस. तर मग हा ऍक्च्युअली मेकॅनिझम कोण कॅरी आउट करतो, तर बघा इथे लिहिलेलं आहे, दिस मेकॅनिझम इज कॅरीड आउट बाय जुक्स्टा ग्लोमेरुलस ॲपॅरेटस. ओके, JGA have the JG cells, म्हणजे जुक्स्टा ग्लोमेरुलस सेल सिक्रेट रेनिन विच कॅन स्टिम्युलेट द GFR. आलं लक्षात. GFR म्हणजे काय होणे, की जो पण 1 लिटर ब्लड एका मिनिटामध्ये फिल्ट्रेशन होत आहे, त्याच्यामधून जो फिल्ट्रेट फॉर्म तयार होत आहे, आलं लक्षात. आणि हा जो फिल्ट्रेट फॉर्म 125 ml काय राहणे, मेंटेन राहणे, याच्यासाठी कोण मदत करत असतात, तर हे JG सेल. ते काय सिक्रेट करतात, रेनिन सिक्रेट करतात. आलं लक्षात. रेनिनच्या सिक्रेशन मधून काय होते, हा GFR मेंटेन होतो. म्हणजे प्रत्येक मिनिटाला 1 लिटरच ब्लड काय केला जातो, फिल्ट्रेट केला जातो. आणि त्याच्यापासून फिल्ट्रेट किती तयार होते, 125 ml पर मिनिट. आणि पर डे किती, 180 लिटर पर डे. आलं लक्षात. तर अशा प्रकारे काय झाला, फिल्ट्रेशन म्हणजे फिल्ट्रेट फॉर्म किती तयार झाला एका दिवसाला, 180 लिटर पर डे. परंतु आपल्याला माहिती आहे की आपण फक्त एवढा जो हा फिल्ट्रेट तयार झालेला आहे, एक प्रकारचा युरिनस म्हणा. आलं लक्षात. याच्यात भरपूर सारे कंटेंट्स आहेत. तर मग या कंटेंट्स पैकी पूर्णच्या पूर्ण 180 लिटर आपण दिवसभरात का फेकू शकत नाही. त्याच्यापैकी फक्त आपण बघा, आउट ऑफ 180 लिटर्स ऑफ फिल्ट्रेट फॉर्म 1.5 लिटर युरिन रिलीज. म्हणजे फक्त 180 लिटर जो पण फिल्ट्रेट फॉर्म तयार झाला त्याच्यापैकी आपण फक्त दिवसभरात 1.5, ओके, 1.5च काय करतो, लिटर युरिन काय करतो, बाहेर फेकतो. मग बाकीचा जो मटेरियल आहे, फिल्ट्रेट आहे, तो जातो कुठं, तर तो त्याच्यानंतर म्हणजे युरिन फॉर्मेशनची दुसरी प्रोसेस ती काय, ऍब्सॉर्प्शन आहे. आलं लक्षात. मग 180 म्हणजे ऑलमोस्ट बघा, 180 पैकी 1.5 म्हणजे जवळपास 1%, नियर अबाउट 1%. आणि अप्रॉक्सिमेटली 99% जातो कुठं, हा महत्वाचा प्रश्न आहे. तर तो कुठे जातो, तर रिअब्सॉर्प्शन होते त्याचा. ओके, काय होते, त्याचा शोषण होते. जो आपला कंडक्टिंग पार्ट आहे, PCT झाला, DCT झाला, त्याच्यानंतर कलेक्टिंग डक्ट झाला. आलं लक्षात. याच्यामध्ये काय होतं, याचा पुनर्शोषण होते. पुनर्शोषण टर्म का बरं वापरलेली आहे, आपल्याला माहिती आहे का, आपण डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये शिकलं होतं की ऍक्च्युली जेव्हा डायजेशन होते, डायजेशनमध्ये जो स्मॉल इंटेस्टाईनचा जो पार्ट आहे, ड्युओडेनम, याच्यामध्ये काय होतं, सर्वात जास्त ऍब्सॉर्प्शन होतं. आणि ऍब्सॉर्प्शन मध्ये हेच मटेरियल असतात, वॉटर झाला, ग्लुकोज झाला, अमायनो ऍसिड झाला, सॉल्ट झाला, आयर्न झाला, युरिया झाला, विटॅमिन्स झाला, हार्मोन झाला. म्हणजे एकदा ऍब्सॉर्प्शन झालेलं असते ऑलरेडी. आणि ऍब्सॉर्प्शन झाल्यानंतर तो सगळा मटेरियल कुठं मिसळलेला असते, तर ब्लडमध्ये. आपल्याला माहिती आहे स्मॉल इंटेस्टाईनचा जो ड्युओडेनम पार्ट असते त्याच्यामध्ये 4 लेयर्स असतात. म्हणजे पूर्ण एलिमेंटरी कॅनलच 4 लेयर्सचा बनलेला असतो. त्याच्यापैकी जे सबम्युकोसल लेअर असते त्याच्यामध्ये काय होत असते, तर सगळ्या या मटेरियलचा फिल्ट्रेट म्हणजे जो पण
आलं लक्षात. डायजेस्टिव्ह मटेरियल तयार झालेला आहे तो त्याचं काय होत असते, ऍब्सॉर्प्शन होत असते. आलं लक्षात. आणि ब्लड थ्रू पूर्ण तो कुठे येत असते, किडनीमध्ये येत असते. मग किडनीमध्ये काय होते ऍक्च्युअली, जेव्हा परत ब्लडचं फिल्ट्रेशन होते तर एवढा फिल्ट्रेट फॉर्म काय होते, तयार होते. किती, 180 लिटर पर डे. मग त्याच्यापैकी आपल्याला माहिती आहे युरिनच्या स्वरूपात आपण फक्त 1.5 लिटर्स काय करतो, युरिन रिलीज करतो. मग बाकीचं जातो कुठं, तर त्याचं काय होते, परत ऍब्सॉर्प्शन होते. आलं लक्षात. मग 99% रिअब्सॉर्प्शन आर कॅरिड आउट बाय रेनल ट्युब्युल्स. रेनल ट्युब्युल्स म्हणजे कोण, पीसीटी, डीसीटी, त्याच्यानंतर कलेक्टिंग डक्ट. आलं लक्षात. आता तुम्हाला इथे दिसत आहे हा जो फिल्ट्रेट फॉर्म तयार झालेला आहे, वॉटरचा आहे, ग्लुकोजचा आहे, अमायनो ऍसिड आहे, त्याच्यानंतर सॉल्ट आहे, आयन आहे, आणि त्याच्यानंतर काय दिसत आहे, युरिया पण आहे याच्यामध्ये, आणि विटॅमिन्स पण आहे, आणि हार्मोन्स पण आहे. आलं लक्षात. तर याच्यामध्ये पण काय होते, ऍब्सॉर्प्शन होते. किती, 180 लिटर पैकी 99%. मग 99% काय होणार, आता युरिया आपल्याला माहिती आहे हा काही ऍब्सॉर्ब होणार नाही, कारण हा काय एक्सक्रिटरी मटेरियल आहे. तर याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे वॉटर झाला, ग्लुकोज झाला, अमायनो ऍसिड झाला, सॉल्ट झाले, आयन्स झाले, विटॅमिन्स झाले, आणि हार्मोन झाले. हे काय आहे, तर एक न्यूट्रिशनल सबस्टन्स आहेत. हे काय, न्यूट्रिशनल सबस्टन्स आहे. हे काय करू शकतात, आपल्याला बॉडीला मेटाबॉलिझमसाठी काय करू शकतात, मदत करू शकतात. म्हणून यांचं काय होते, पीसीटी, डीसीटी आणि त्याच्यानंतर कलेक्टिंग डक्ट मध्ये काय होते, ऍब्सॉर्प्शन होते. म्हणजे ऑलमोस्ट 180 पैकी 187.5 लिटर ml ऑफ फिल्ट्रेट फॉर्म इज ऍब्सॉर्ब बाय रेनल ट्युब्युल्स. आणि बाकीचा 1.5 लिटर काय करतो आपण, काय करून घेतो, तर सॉरी 187 नाही, 178.5. ओके, 178.5 काय करतो आपण, ऍब्सॉर्ब करतो. ऍब्सॉर्ब करून त्याच्यामध्ये सगळे काय असतात, न्यूट्रिशनल सबस्टन्स असतात. ओके, एक्सेप्ट काय असते, युरिया. युरिया सोडून बाकी सगळे काय केले जातात, ऍब्सॉर्ब केले जातात, आणि पुन्हा ते रक्तात मिसळून काय केलं जातं, बॉडी पार्ट्सला पाठवले जातात. ओके, अशा प्रकारे आता जो वेस्टिजियल मटेरियल उरलेला आहे, म्हणजे कोणता उरला आहे, फक्त युरिया. आलं लक्षात. युरिया बघा, the excretory substance undergo from nephron to renal pelvis and then goes to the urinary bladder and then goes to the urethra. urethra मधून मग काय करत असतो आपण, बाहेर फेकत असतो. बघा याचा अर्थ काय असतं नेमका. आता 178.5 लिटर काय झाला, रिअब्सॉर्ब झाला. कुठं, रेनल ट्युब्युल्स मध्ये, जे कंडक्टिंग डक्ट आहेत, टीसीटी झाला, पीसीटी झाला, आणि त्याच्यानंतर कलेक्टिंग डक्ट आहे. आलं लक्षात. या सगळ्यामध्ये काय झालं, रिअब्सॉर्ब झाला. आता 1.5 लिटर काय करायचं आपल्याला, युरिया त्याच्यानंतर जे पण एक्सक्रिटरी मटेरियल असेल त्याच्यामध्ये पुन्हा मिसळलेला, तो काय करायचा, बाहेर फेकायचा आहे. तर मग अशा वेळी हा काय असते, न्यूट्रिशनल पार्ट तर आपण रिअब्सॉर्ब केला. आता तो पार्ट काय असते, जनरली आपल्याला माहिती आहे की हे काय होत असतात, हे कलेक्टिंग डक्ट कुठं ओपन असते, तर या पेल्विस रिजन मध्ये. पेल्विस रिजन मध्ये सगळा मटेरियल कुठून येतो, कलेक्टिंग डक्ट मधून येत असतो. लक्षात, जो वेस्टिजियल मटेरियल आहे ज्याच्यामध्ये युरिया आहे. ओके, रेनल पेल्विस मधून तो कुठे जातो, आपल्याला युरेटर्स माहिती आहे. युरेटर्स मधून, हा इथे लिहू शकतो आपण एक युरेटर्स. ओके, युरेटर्स मधून कुठं जमा होतो, मग युरिनरी ब्लेडर मध्ये जमा होतो, आणि त्याच्यानंतर युरिनरी ब्लेडर मधून कुठं, युरेथ्रा मध्ये जातो, आणि युरेथ्रा मधून आपण काय करतो, बाहेर फेकतो. अशा प्रकारे काय होते, युरिन फॉर्मेशन होत असते. ओके, युरिन फॉर्मेशन होत असताना ज्या काळात ट्युब्युलर म्हणजे रिअब्सॉर्प्शन सुरू असते, त्याच काळात ते ट्युब्युल्स काय करत असतात, काही प्रमाणात सिक्रेशन पण करत असतात. आलं लक्षात. डायरेक्ट सिक्रेशन इनटू द ट्युब्युलर स्ट्रक्चर, म्हणजे स्वतःच ते ट्यूब्स काय करत असतात, सिक्रेशन करत असतात. जे की असं सिक्रेशन करतात, अशा काही गोष्टींचं सिक्रेशन करतात जे की आपल्या बॉडीच्या दृष्टिकोनातून महत्वाचं नसते, आणि ते युरिन थ्रू बाहेर केलं पाहिजे. ओके, अशा प्रकारे काय करत असतात, जे ट्युब्युल्स असतात ते काय करतात, सिक्रेशन करत असतात. ट्युब्युल कोणते, तर टीसीटी, पीसीटी आणि कलेक्टिंग डक्ट. ओके, तर मग बघा कोणकोणते गोष्टी ते सिक्रेट करतात. एक ड्रग आहे, दुसरा पेनिसिलिन आहे, आणि तिसरा त्याच्यानंतर एक फेनाबॉर्बिटल दिसत आहे. आलं लक्षात. त्याच्यानंतर पोटॅशियम आयन आहे, त्याच्यानंतर हायड्रोजन आयन आहे, त्याच्यानंतर अमोनिया आहे. आलं लक्षात. हे सगळे काय करत असतात, हे जे सगळं सिक्रेशन हे कुठं होत असते, डायरेक्टली कलेक्टिंग डक्ट मध्ये होत असते. आलं लक्षात. आणि हा कलेक्टिंग डक्ट कुठे टाकतो नेऊन ते सगळं मटेरियल, रेनल पेल्विस मधून कुठे जात असते, तर युरेटर मधून कुठे जात असते, युरिनरी ब्लेडर मध्ये, आणि युरिनरी ब्लेडर मधून कुठे जात असते, युरेथ्रा मध्ये. ओके, अशा प्रकारे आपण काय करत असतो, युरिनचं सिक्रेशन करत असतो, आणि तो सगळा वेस्ट मटेरियल कुठे फेकत असतो, बाहेर फेकत असतो. ओके, अशा प्रकारे नेफ्रॉन जो आहे, हा स्ट्रक्चरल पार्ट, हा काय करत असतो, युरिन फॉर्मेशनचं काम करत असतो. आता आपण युरिन फॉर्मेशन कसं झालं आणि आपण ती बाहेर कशी फेकली ते बघितलं. आता ऍक्च्युली नेचर ऑफ किंवा कंपोजिशन ऑफ युरिन काय असते ते आपण बघणार आहोत. तर बघा, नेचर ऑफ कंपोजिशन ऑफ युरिन. युरिन इज कंपोज्ड ऑफ वॉटर अँड अदर एक्सक्रिटरी सबस्टन्स, दॅट इज युरिया, जो मेन आपल्या मॅमल्स मध्ये वेस्टिजियल मटेरियल असतो. लक्षात, एक्सक्रिटरी मटेरियल असतो. त्याच्यानंतर म्हणजे आपण म्हणू शकतो पूर्ण जे न्यूट्रिएंट्स सबस्टन्स आहे ते पण गाळले जात नाही. ओके, ते पण काही प्रमाणात आपल्याला युरिनमध्ये दिसतात. तर बघा, 1.3% प्रोटीन असते, काही प्रमाणात फॅट असते,
त्याच्यानंतर काही प्रमाणात ग्लुकोज, त्याच्यानंतर युरिक ऍसिड 0.5 प्रमाण एवढं असते. त्याच्यानंतर क्रिएटिनिन, सोडियम, कॅल्शियम, पोटॅशियम हे आयन्स असतात, सोबत क्लोरीन आयन असते, SO4, PO4, अमोनिया, लीड झाला, आर्सेनिक झाला, आयोडीन आणि नायट्रोजन, हे सगळे मटेरियल आलं लक्षात मिळून काय बनत असते तर आपली युरिन बनत असते. ओके, युरिनचा जर पीएच बघितला आपला जनरली आपल्याला माहिती असेल तर किती असतो, जनरली ऍसिडिक असतो थोडासा. ओके, युरिन आपल्याला म्हणजे जनरली आपल्या माहितीनुसार खारट असते, परंतु ती जनरली काय असते ऍसिडिक असते. तिचा पीएच किती असतो 6 आलं लक्षात. आणि तिला ती स्लाइटली काय असते येलो असते बिकॉज ऑफ हिमोग्लोबिन जो असते. आपल्याला माहिती आहे की डायजेस्टिव्ह सिस्टम जेव्हा आपली कॅरी आउट होत असते म्हणजे काम करत असते तेव्हा हिमोग्लोबिनचं ब्रेकडाऊन होताना तिथून एक युरोक्रोम नावाचा पिगमेंट बाहेर पडत असतो. ओके, त्याच्यामुळे आपली जी युरिन आहे ती स्लाइटली येलो असते. ओके, अशा प्रकारे काय असते नेचर अँड कंपोजिशन ऑफ युरिन असते. मेन फंक्शन ऑफ किडनी बघा. त्याच्यानंतर मेन फंक्शन काय आहे किडनीचे तर ऑस्मो रेग्युलेशन, म्हणजे एक ऑस्मोटिक प्रेशर असते आपल्या बॉडीमध्ये, तो मेंटेन करण्याचं काम किडनी करते. त्याच्यानंतर आयोनिक कॉन्सन्ट्रेशन म्हणजे सोडियमचा, त्याच्यानंतर पोटॅशियम, त्याच्यानंतर कॅल्शियम. ओके, हे ब्लडमध्ये काय राहिलं पाहिजे मेंटेन राहिलं पाहिजे, हे सुद्धा फंक्शन कोण कॅरी आउट करते तर किडनी. त्याच्यानंतर रेग्युलेशन ऑफ पीएच. ओके, पीएच म्हणजे आपले जे म्हणजे पीएच जे स्केल आहे ते पण म्हणजे एकदम आपला ब्लड ऍसिडिक पण नाही झाला पाहिजे, म्हणजे ब्लड प्लाझ्मा, किंवा तो बेसिक पण नाही राहिला पाहिजे आलं लक्षात. या दृष्टिकोनातून ते मेंटेन करते. त्याच्यानंतर प्रोडक्शन ऑफ हार्मोन्स. ओके, हार्मोन एरिथ्रोप्रोटीन नावाचं ती काय करत असते हार्मोन सिक्रेट करत असते, कोण किडनी. तर ते काय त्यांचं काम काय, जेव्हा हा एरिथ्रोप्रोटीन नावाचा हार्मोन सिक्रेट होते तेव्हा त्याचं काम काय तर आरबीसीचं सिंथेसिस करणे आणि रेनिन काय करतो तर GFR मेंटेन करायला काय करत असतो आपल्याला मदत करत असतो. ग्लोमेरुलस फिल्ट्रेशन रेट मेंटेन करण्यासाठी काय करत असतो रेनिन आपल्याला मदत करत असतो. म्हणजे आपण जे पण ब्लड आता थोड्या वेळात बघूच आपण बघा. त्याच्यानंतर फंक्शन ऑफ ट्युब्युल्स. ओके, आपण जे ट्युब्युल्स बघितले पीसीटी झाला, त्याच्यानंतर डीसीटी, त्याच्यानंतर कलेक्टिंग डक्ट, एनलेस लूप. ओके, हे काय करत असतात तर त्यांचं फंक्शन बघा. पीसीटीचं फंक्शन काय, ऍब्सॉर्ब ऑल एसेन्शियल न्यूट्रिएंट्स. आपण बघितलं की रिएब्सॉर्प्शन जो कॅरी आउट होतो आलं लक्षात, तो कुठं होतो तर कलेक्टिंग म्हणजे कंडक्टिंग पार्ट्स मध्ये होतो. कंडक्टिंग पार्ट्स कोणता आहे, पीसीटी आहे, डीसीटी आहे, हेनलेस लूप आहे, त्याच्यानंतर कलेक्टिंग डक्ट आहे. तर त्याच्यापैकी बघा जो पीसीटी आहे तो काय करतो ऍब्सॉर्ब ऑल एसेन्शियल न्यूट्रिएंट्स, जे पण एसेन्शियल न्यूट्रिएंट्स आहेत, ग्लुकोज झाला, अमायनो ऍसिड झाला, ओके, काही मिनरल्स असतात, काही सॉल्ट असतात, याचं ऍब्सॉर्प्शन करण्याचं काम करत असते. त्याच्यानंतर 70 to 80% ऑफ इलेक्ट्रोलाइट्स. ओके, 70 to 80% ऑफ इलेक्ट्रोलाइट प्रेझेंट इन द filtrate form is absorbed by the PCT. ओके, एज वेल एज वॉटर. त्याच्यानंतर बघा मेंटेन पीएच मेंटेन करण्याचं आहे. त्याच्यानंतर आयोनिक बॅलन्स, आयन्सचं प्रमाण व्यवस्थित राहायला पाहिजे ब्लडमध्ये, हे पण मेंटेन करण्याचं काम कोण करत असते पीसीटी. त्याच्यानंतर सिक्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन, त्याच्यानंतर अमोनिया आणि पोटॅशियम आयन. ओके, हे पण सिक्रेट करण्याचं काम कोण करत असते, ट्युब्युलर सिक्रेशन मध्ये सिक्रेशन करण्याचं काम कोण करत असते पीसीटी. त्याच्यानंतर हेनलेस लूप. ओके, हा कॅपिलरीज नेटवर्कने बनलेला असतो. मेंटेन ऑस्मोलिटी, तेच ऑस्मोटिक प्रेशर मेंटेन ठेवणे. त्याच्यामध्ये दोन म्हणजे हेनलेस लूप तसा विचार केला तर हा यू शेप एक कॅपिलरीचा नेटवर्क आहे. त्याच्यामध्ये त्याचे दोन पार्ट्स पडतात, एक डिसेंडिंग आणि दुसरा असेंडिंग. डिसेंडिंग पार्ट काय करतो हेनलेस लूपचा, इम्परमिएबल टू इलेक्ट्रोलाइट काय करू देत नाही ट्युब्युलर मध्ये, त्याचा इलेक्ट्रोलाइटचं सिक्रेशन होऊ देत नाही. आणि त्याच्यानंतर जो असेंडिंग लिम्स आहे तो काय करतो इम्परमिएबल टू वॉटरचं सिक्रेशन त्याच्यामध्ये होऊ देत नाही किंवा त्याला वॉटरला परमिट करत नाही. त्याच्यानंतर तिसरा पार्ट आहे डीसीटी. ओके, डीसीटी काय करत असतो ट्युब्युलर स्ट्रक्चर मध्ये काय करत असतो कंडिशनल रिएब्सॉर्प्शन ऑफ सोडियम प्लस वॉटर. सोडियम आणि वॉटरचं काय करत असतो तो कंडिशनल रिएब्सॉर्प्शन करत असतो. त्याच्यानंतर सिक्रेशन ऑफ हायड्रोजन आयन, त्याच्यानंतर पोटॅशियम आयन, त्याच्यानंतर काय अमोनिया, आणि त्याच्यानंतर काय करत असतो पीएच मेंटेन करतो. आणि त्याच्यानंतर सोडियम प्लस पोटॅशियम बॅलन्स इन ब्लड. हे सगळे म्हणजे तीनही जर बघितलं आपण पीसीटी घ्या, डीसीटी घ्या किंवा हेनलेस लूप घ्या, आलं लक्षात, हे काय करत असतात. आणि त्याच्यानंतर कलेक्टिंग डक्ट पण बघण्यासोबत ऍब्सॉर्ब लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर. ओके, अँड प्रोड्यूस कॉन्सन्ट्रेटेड युरिन. ओके, युरिन प्रोड्यूस करायला काय लागते मोठ्या प्रमाणात काय करायला लागते, पाण्याचं शोषण करून घ्यावं लागते. हे काम कोण करत असते तर कलेक्टिंग डक्ट करत असते. ओके, अशा प्रकारचे हे 3-4 डक्ट आपल्याला कंडक्टिंग पार्ट मध्ये दिसतात. तर यांचा एक कॉमन फंक्शन दिसतं आयोनिक म्हणजे पीएच मेंटेन ठेवणे, आयोनिक बॅलन्स मेंटेन ठेवणे, अशा प्रकारे. ओके, त्याच्यानंतर बघा रेग्युलेशन ऑफ किडनी. नेफ्रॉन तर आपला फंक्शन कॅरी आउट करत आहे, पण त्याच्यावर वॉचडॉग म्हणून आपल्याला माहिती आहे की कोणता पण आपल्या एखादा ऑर्गन सिस्टम आपल्या बॉडीमध्ये काम करत आहे तर त्याच्यावर वॉचडॉग म्हणून आपला ब्रेनचा कोणता ना कोणता पार्ट्स आपल्यावर लक्ष ठेवत असतो. ओके, मग त्यासाठी बघा रेग्युलेशन ऑफ किडनी फंक्शन. ओके, याच्यात 3 पार्ट्स काय करत असतात आपल्या नेफ्रॉनच्या म्हणजे
जे पण युरिन एक्सक्रिटरी सिस्टम आहे याच्यावर काय ठेवतात, वॉचडॉग किंवा कंट्रोल ठेवत असतात. तर ब्रेनचा पार्ट म्हणून हायपोथॅलॅमस, दुसरा जुक्स्टाग्लोमेरुलस ॲपॅरेटस आणि तिसरा काय हार्ट. हे 3 पार्ट्स काय करत असतात आपल्या एक्सक्रिटरी सिस्टमवर, युरिनरी एक्सक्रिटरी सिस्टमवर काय करत असतात, लक्ष ठेवत असतात. बघा काय असतं जनरली जेव्हा भरपूर प्रमाणात आपण काय करत असतो, जो आपला बॉडी फ्लुइड असतो तो काय करत असतो, आपण लॉस करत असतो. म्हणजे भरपूर प्रमाणात आपण जनरली आपण जर ह्युमन बॉडीचा घेतला तर आपण खूपदा काय जात असतो, युरिनला जात असतो. म्हणजे काय होतं, तर एक्सेसिव्ह प्रमाणात काय होतं, तर बॉडी फ्लुइड लॉस होत आहे. आलं लक्षात. एक्सेसिव्ह प्रमाणात जेव्हा बॉडी फ्लुइड लॉस होतं याचा अर्थ असा होतो की जे पण आपले कंडक्टिंग डक्ट आहेत किंवा कंडक्टिंग पार्ट आहे त्याच्यामध्ये काय होत नाही, ऍब्सॉर्प्शनची प्रोसेस होत नाही. फिल्ट्रेशनची प्रोसेस म्हणजे GFR आहे तो व्यवस्थित आहे, मेंटेन आहे, परंतु ज्या प्रमाणात रिअब्सॉर्प्शन व्हायला पाहिजे त्या प्रमाणात रिअब्सॉर्प्शन होत नाही, म्हणून एक्सेसिव्ह अमाऊंट ऑफ जो फ्लुइड आहे तो काय होत आहे, लॉस होत आहे. मग अशा वेळी काय होते, जो हायपोथॅलॅमस रिजन आहे ब्रेनचा तो काय करतो, अँटी डायुरेटिक हार्मोन रिलीज करतो, त्याला आपण व्हॅसोप्रेसिन सुद्धा म्हणतो. आलं लक्षात. हा काय करतो मग तर रिअब्सॉर्प्शनची कॅपॅसिटी वाढवतो कोणाची, तर आपल्या कंडक्टिंग पार्टची. आलं लक्षात. त्याच्यामुळे काय होते, ते एक्सेसिव्ह अमाऊंट ऑफ जो फ्लुइड लॉस आहे तो काय होतो, कंट्रोलमध्ये येतो. आपण त्याला काय म्हणतो, तर डायुरेसिस प्रिव्हेंट करणे असं म्हणतो. ओके, आलं लक्षात. आणि त्यानंतर परत ADH म्हणजे अँटी डायुरेटिक हार्मोन आपल्याला माहित आहे, म्हणजे डायुरेसिस करत आहे तो म्हणजे काय करतो नेमका, की जे पण कंडक्टिंग पार्ट आहे, आलं लक्षात, त्याला काय करतो, कॉन्ट्रॅक्ट करतो. आलं लक्षात. कॉन्ट्रॅक्ट जेव्हा होते म्हणजे कंडक्टिंग पार्ट तेव्हा काय होते, म्हणजे म्हणू शकतो ब्लड प्रेशर वाढतो. आलं लक्षात. किंवा ब्लड वेसलचा प्रेशर काय होतो, वाढतो. अशा वेळी काय होते, मग ब्लड प्रेशर सुद्धा काय होते, इन्क्रीज होते. आणि ब्लड प्रेशर जेव्हा इन्क्रीज होते तेव्हा काय होते, आपल्याला माहिती आहे ब्लड प्रेशर जेव्हा इन्क्रीज असते तेव्हा GFR सुद्धा काय असते, हाय असते. आलं लक्षात. म्हणजे ADH आणि GFR काय होतं, एका कंडिशनला एकाच डायरेक्शनने काम करताना दिसतात. आपल्याला माहिती आहे ग्लोमेरुलस फिल्ट्रेशन रेट मेंटेन ठेवण्यासाठी कोणता ॲपॅरेटस काम करत असतो, तर जुक्स्टा ग्लोमेरुलस ॲपॅरेटस काम करत असतो. ओके, तो काय त्याच्याकडे कोणते सेल्स असतात, तर जुक्स्टा ग्लोमेरुलस सेल्स असतात. ते रेनिन आणि अँजिओटेन्सिन नावाचे केमिकल काय करत असतात, रिलीज करत असतात. त्याच्यामुळे काय होते, की एका मिनिटात 1 लिटर काय होते, ब्लड फिल्ट्रेशन चालू असते. आणि त्याच्यामधून 125 ml ऑफ फिल्ट्रेट फॉर्म काय होत असतो, सिक्रेट म्हणजे तयार होत असतो. आलं लक्षात. त्याला काय म्हणतो आपण, GFR म्हणतो. ओके, अशा प्रकारे म्हणजे दोन्ही कंडिशन मध्ये काय होतं, ब्लड प्रेशर हाय होत आहे. आलं लक्षात. आणि एक्सेसिव्ह ब्लड प्रेशर हाय होणे म्हणजे आपले ब्लड वेसल बर्स्ट सुद्धा होऊ शकतात. मग अशा वेळी काय होते, तर ANF नावाचा म्हणजे हा जो हाय प्रेशर झालेला आहे आपल्या वेसल्समध्ये, ब्लड वेसल्समध्ये, त्याला कंट्रोल करण्यासाठी ANF म्हणजे ॲट्रियल नायट्रियुरेटिक फॅक्टर काय होतो, आपल्या ब्लडमध्ये रिलीज केला जातो. हा काय करून टाकतो, तर ब्लड प्रेशरला कंट्रोलमध्ये आणण्याचा काम करतो. म्हणजे इथे जे रेनिन आणि अँजिओटेन्सिन म्हणजे आपल्याला जे 2 एन्झाईम किंवा केमिकल सिक्रेट होताना दिसतात, जे काय करतायत, ब्लड प्रेशर वाढवण्याचं काम करतायत, त्याला कंट्रोलमध्ये आणण्याचं काम कोण करत असते, ANF म्हणजे ॲट्रियल नायट्रियुरेटिक फॅक्टर करत असतो. ओके, अशा प्रकारे वेगवेगळ्या म्हणजे किडनीचं वेगवेगळे जे किडनीचे फंक्शन आहे कॅरी आउट करण्यासाठी एवढा सारा फंक्शन काय करत असतो, कार्यरत असतो. आलं लक्षात. त्याच्यानंतर फायनली आपल्या युरेथ्रामधून किंवा युरिनरी ब्लेडर मधून काय होत असते, युरिन रिलीज होत असते. तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणत असतो, मिक्च्युरेशन. द प्रोसेस ऑफ रिलीज ऑफ युरिन इज कॉल्ड एज मिक्च्युरेशन. ओके, आपल्याला माहिती आहे की जनरली आपण असं कन्सिडर करतो की युरिनचा टेस्ट जनरली खारट असतो, परंतु तो काय असतो, स्लाइटली ऍसिडिक असतो. याचा pH जनरली तुम्ही जर बघाल तर किती असतो, 6 असतो. म्हणजे एक ज्याचा होमिओस्टॅटिस मेंटेन आहे, म्हणजे इन्साइडल एन्व्हायरमेंट एकदम बेटर आहे. आलं लक्षात. टेम्परेचर मेंटेन आहे, ऑस्मोटिक प्रेशर मेंटेन आहे, ऑस्मोलॅरिटी मेंटेन आहे. अशा लोकांच्या जो युरिनचा pH आहे तो किती असतो, 6 असतो. आणि ती आपल्याला माहिती आहे कशी असते, तर स्लाइटली कशी असते, तर येलोविश सुद्धा असते. ओके, त्याच्यानंतर युरियामध्ये आपल्याला माहिती आहे 25 to 30 ग्राम काय असते, युरिया त्याच्यामध्ये मिक्स असतो. ओके, अशा प्रकारे आपण मिक्च्युरेशन प्रोसेसद्वारे काय करत असतो, युरिन शरीराच्या बाहेर फेकत असतो. परंतु जर किडनी जर आपली मालफंक्शन करायला लागली, व्यवस्थित काम करायला म्हणजे व्यवस्थित काम करत नसली तर काय होऊ शकतात, विविध प्रकारचे डिसऑर्डर होऊ शकतात. त्याच्यामध्ये सपोज आपल्या किडनीमध्ये किंवा इतर पार्ट्समध्ये, बॉडी पार्ट्समध्ये काय व्हायला लागला, ग्लुकोजचं डिपोजिशन व्हायला लागलं तर आपल्याला ग्लायकोसुरिया नावाचा काय होऊ शकते, डिसऑर्डर होऊ शकतो. त्याच्यानंतर कीटोन बॉडीचं जर डिपोजिशन व्हायला लागलं तर कीटोन्युरिया नावाचा काय होऊ शकतो, आजार होऊ शकतो. ओके, अशा प्रकारे काय करत असते, आपला जो मेन एक्सक्रिटरी सिस्टमचा म्हणजे ऑर्गन आहे किडनी, हा काय करत असतो, काम करत असतो. त्याच्यानंतर आपण बघितलं
किडनी सोबतच लंग्स सुद्धा काय करत असतात, एक्सक्रिशन करत असतात. CO2 म्हणजे ऑक्सिजन घेतात आणि CO2 बाहेर सोडतात रेस्पिरेशन प्रोसेसद्वारे. त्याच्यानंतर आपण लंग्स आल्यानंतर लिव्हर बघितलं. लिव्हर तुम्हाला माहिती असेल काही कोलेस्टेरॉल, त्याच्यानंतर काही प्रमाणात मिनरल सॉल्ट असतात त्याच्याकडे रिलीज करत असतो. त्याच्यानंतर आपण बिलिरुबिन, विलिवर्दिन हे रक्तात रिलीज करत असतो. हे एक प्रकारचे एक्सक्रिटरी मटेरियलच आहेत काम झाल्यानंतर स्मॉल इंटेस्टाईन मध्ये. ओके, ते पण एक्सक्रिशन करण्याचं काम कोण करत असते, लिव्हर करत असते. परत स्किन मध्ये 2 प्रकारचे ग्लँड असतात, एक सेबेसियस ग्लँड आणि त्याच्यानंतर स्वेट ग्लँड. स्वेट ग्लँड आपल्याला माहिती असेल, स्वेट ग्लँड थ्रू आपण सॉल्ट किंवा वॉटर, म्हणजे जो आपल्याला घाम येतो ऍक्च्युली तो काय असतो, तर त्याच्यामध्ये वॉटर असतो, सॉल्ट असतो आणि काही प्रमाणात काय असतो, युरिया सुद्धा त्याच्यामध्ये प्रेझेंट असतो. अशा प्रकारे स्किन सुद्धा आपली काय करत असते, एक्सक्रिशनचं काम करत असते. त्याच्यानंतर सेबेसियस ग्लँड म्हटलो, तो आपल्याला एक प्रकारे कानासारख्या ठिकाणी वॅक्स असा म्हणजे एक वॅक्स मटेरियल दिसतो, ते रिलीज करण्याचं काम, म्हणजे तो एक प्रकारचा एक्सक्रिशनच आहे, ते रिलीज करण्याचं काम कोण करत असते, तर सेबेसियस ग्लँड करत असतं. त्याच्यानंतर लार्ज इंटेस्टाईन म्हटलं आपण, जो सॉलिड वेस्टेजियल मटेरियल आहे त्याला रेक्टममध्ये जमा ठेवणे आणि जेव्हा न्यूरल कोऑर्डिनेशन कडून आपल्याला सिग्नल येईल तेव्हा काय करणे, तो बाहेर फेकणे एनस थ्रू. आलं लक्षात? अशा प्रकारे वेगवेगळे एक्सक्रिटरी ऑर्गन काय करत असतात, आपापल्या पद्धतीने काय करत असतात, फंक्शन कॅरी आउट करत असतात. ओके, पूर्ण एक्सक्रिटरी सिस्टम मधला आपण टोटल फॅक्च्युअल डेटा जो एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप जास्त महत्वाचा आहे, हार्मोन्स झाले किंवा एक पार्ट झाला, कोणता फंक्शन कॅरी आउट करतो. ओके, हे सगळे व्यवस्थितरित्या आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडेल तर तुम्ही नक्की लाईक करा, त्याच्यानंतर सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.